नमस्कार प्रेक्षक हो. आज दिनांक 25 जून 2020. स्वागत आहे आपलं आजचं स्पेशल पाहण्याच्या या भागात. आजचे पाहुणे आपल्यासोबत लवकरच कनेक्ट होतील. तत्पूर्वी प्रेक्षकांना मला सांगायचं आहे की आमचा आवाज वगैरे बरोबर येतोय ना, इकूनही येते ना, तसं आम्हाला इथे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट टाका, म्हणजे ती आम्हाला चूक सुधारता येईल. साधारणतः सुरुवात होते संध्याकाळच्या 6 वाजता. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. स्वागत आहे सर्व रसिक प्रेक्षकांचं आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये. आजचं स्पेशल पाहुणाच्या ह्या युवा विशेष भागात. अर्थातच आजच्या ह्या कार्यक्रमाचं नाव आपलं आजचं स्पेशल पाहुणा जरी असतो तरी मी त्याला युवा विशेष असं सांगणार आहे. कारण आज आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व जोडलेलं आहे ज्यांनी विद्यार्थी दशेपासूनच त्यांच्या नेतृत्वाची विद्यार्थी दशेपासून ते प्रदेश मंत्री हा जो प्रवास आहे, एकंदरीत आपण ह्या सर्व प्रवासावर आपण प्रकाश टाकण्याचं काम करणार आहोत. आजच्या आपल्या ह्या कार्यक्रमात सोबत जुळत आहेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांताचे प्रदेश मंत्री श्री रवी दांडगे सर. नमस्कार रवीजी, स्वागत आहे आपलं आजचं स्पेशल पाहुण्यामध्ये. जी नमस्कार. आपण सेट आहात? एक मिनिट. आवाज ऐकू येतोय माझा? हो हो, तुम्हाला येतोय माझा आवाज? हो ओके ओके. रवीजी, स्वागत आहे तुमचं आजचं स्पेशल पाहुण्याच्या युवक विशेष भागात. धन्यवाद धन्यवाद. मारायचे आहेत मला तुमच्यासोबत. हल्ली लॉकडाऊन चालू आहे, मित्रमंडळी सुद्धा आपल्या मुलाखतीची वाट बघत होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद 1990, जवळपास 70 वर्षाचा हा या 70 वर्षापासून ही विद्यार्थ्यांसाठी काम करणारी ही एक मोठी संस्था आहे. 30,20,000 जास्त सदस्य असणारी ही जगातली सगळ्यात मोठी विद्यार्थी संघटना म्हणून सुद्धा ओळखल्या जाते आहे. पहिला प्रश्न अर्थातच रवीजी यालाच सगळ्याशी निगडीत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये तुम्हाला यावंसं कधी वाटतं? सर्वप्रथम नमस्कार प्रसाद. तुम्ही या माध्यमातून मला ही संधी दिली की ज्या म्हणजे काय युवकांसोबत या तुमच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून युवकांशी विद्यार्थी परिषद म्हणजे आणि एक युवकांचं धोरण, युवकांविषयी मला ज्या काही गोष्टी मी अनुभवतो विद्यार्थी परिषदमध्ये मी काम करतोय आणि त्या माध्यमातून पूर्ण विदर्भामध्ये प्रवास होतो, तर त्या सगळ्या गोष्टी शेअर करता येईल. विद्यार्थी परिषदचा अनुभव मला सांगता येईल आणि ही संधी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्वप्रथम तुमचं धन्यवाद. तुम्ही ज्या प्रकारे म्हटलं की विद्यार्थी परिषद, तुम्ही तुमच्या प्रस्तावनेमध्ये सुद्धा सांगितलं की 9 जुलै 1949 विद्यार्थी परिषदेची स्थापना झाली आणि विद्यार्थ्यांना जे आपण म्हणतो की ज्यावेळेस आपला संपूर्ण जेव्हा आपण इतिहास लक्षात येतं की आपला देश 150 वर्ष नाही तर 1000 होता. मग ते फ्रेंच असो, डच असो, पोर्तुगीज असो, इंग्रज असो, यांनी आपल्यावर आक्रमण केली. आपण पारतंत्र्यामध्ये होतो आणि आपल्याला माहित आहे की 15 ऑगस्ट 1947 आपला देश स्वातंत्र्य झाला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जर आपण 1947चा इतिहास जर वाचला तर आपल्याला असं लक्षात येते की देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यावेळेचे
योगदान दिलं. मग ते वासुदेव बळवंतराव फडके असो, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव राजगुरू किंवा स्वदेशीच्या आंदोलनामध्ये बाबू गेनू असो, या ज्ञात अज्ञात सगळ्या युवकांनी आपल्या प्राणाची आहुती देत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काम केलं. आणि ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला त्यावेळेस आपण बघतो की देश स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर काय झालं, देशाची फाळणी झाली. जो युवक देशासाठी लढणारा मरणारा होता, वक्त आने पे बता देंगे तुझे आसमां, आज से हम क्या बताए क्या हमारे दिल में, ही भूमिका घेऊन त्यावेळेसचा युवक काम करत होता. तोच देश स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर जी परिस्थिती आली त्यामुळे ज्याला आपल्याला म्हणता येईल की धर्म, जाती, पंथ या सगळ्यामध्ये विभागल्या गेल्या होत्या. आणि त्यामुळे त्यावेळेच्या काही प्राध्यापकांना असं वाटलं की ज्या विद्यार्थ्यांची देशाच्या स्वातंत्र्याच्या मध्ये भूमिका सगळ्यात मोठी आहे, देशाला स्वातंत्र्य करून देण्यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका आहे, तोच जर युवक जर एका योग्य दिशेने गेला तर पुन्हा आपला देश पारतंत्र्यामध्ये जायला वेळ लागणार नाही. आणि त्यामुळे असं काही एक संघटन उभं करावं की ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रप्रेम निर्माण व्हावं आणि एक चांगला नागरिक घडावा, या हेतूने त्यावेळेस 9 जुलै 1949ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदची स्थापना झाली. तर तुम्ही ज्या प्रकारे विचारलं तर माझं सुद्धा म्हणजे मी सुद्धा विद्यार्थी परिषद मध्ये जेव्हा आम्ही म्हणतो की विद्यार्थी परिषद हे ओपन प्लॅटफॉर्म आहे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, कोणी या ठिकाणी येऊ आपल्या मधल्या विकसित करू शकतं. देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे या भावनेनं काम करू शकतं आणि काम करून समाजासाठी, देशासाठी आणि स्वतःचा व्यक्तिमत्व विकास करून घेऊ शकतं. तर असंच मी सुद्धा ज्यावेळेस कॉलेजमध्ये शिक्षण घेत होतो, माझं ज्यावेळेस ग्रॅज्युएशन आणि यवतमाळला माझं ग्रॅज्युएशन झालं, डीएड झालं, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन झालं. आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी तसा बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे, परंतु ज्यावेळेस कॉलेज जीवनामध्ये आल्यानंतर काही विद्यार्थी परिषदच्या पूर्णवेळांशी माझी ओळख झाली. जे पूर्णवेळ म्हणजे जे घरदार सोडून विद्यार्थ्यांसाठी काही एका विशिष्ट ध्येयाला घेऊन काम करतात, अशा लोकांशी मी बघितलंय. त्यांचं काम करण्याची स्टाईल, त्यांचे भाषण देण्याची पद्धत माझ्यापेक्षा लहान असलेला, म्हणजे मी त्यावेळेस माझं डीएड झालं होतं आणि मी ग्रॅज्युएशन करत होतो, आणि माझ्यापेक्षाही लहान असलेला 10वी 11वी 12वीचा विद्यार्थी एबीव्हीपी समजावून सांगत होता. एबीव्हीपी समजावूनच सांगत होता. मी प्रत्यक्षपणे असं सुद्धा बघितलं की वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये, रॅल्यांमध्ये भाग घेत होता. हेच नाही तर मी असे सुद्धा काही त्यावेळेस, म्हणजे मी त्यावेळेस कामात नव्हतो, पण मी असं प्रत्यक्षपणे बघत होतो की 10वी 12वीचा विद्यार्थी जो त्यावेळेस यवतमाळ नगराचा नगरमंत्री होता, तो मोठमोठ्याला BA, MS, MBBS ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांच्या समस्यांना घेऊन तो आंदोलन करत होता, तो त्यांच्या समस्या सॉल्व्ह करत होता. तर निश्चितच अशा प्रकारे म्हणजे अशी कोणती संघटना आहे, असं कोणतं काम आहे किंवा एक 10वी 12वीचा विद्यार्थी हा ग्रॅज्युएशनच्या, MBBSच्या, BAMSच्या विद्यार्थ्यांसाठी लढतो. आपली तर हिंमत सुद्धा होत नाही की स्वतःच्या क्लास टीचरला जाऊन भेटावं, स्वतःच्या प्रिन्सिपलला जाऊन भेटावं किंवा एखादा मुद्दा विचारावं, का हो सर आज तुम्ही क्लास घ्यायला का नाही आले, किंवा माझी स्कॉलरशिप का नाही भेटली, किंवा फीज का वाढली, किंवा असं तर आपल्याच्यानं विचारणं होत नाही. आणि हा 10वी 12वीचा विद्यार्थी आपल्या कॉलेजमध्ये येतो, आपल्या समस्या विचारतो आणि आपल्या समस्यांना घेऊन आपल्या प्रिन्सिपल जवळ जातो, आंदोलन करतो, कधी काळी पोलिसांशी सुद्धा झगडतो, आणि हे सगळं करून तो आपल्याला न्याय मिळवून देतो. आणि त्यामुळे एक माझ्या मनामध्ये सुद्धा एक उत्सुकता निर्माण झाली की आपण सुद्धा यांचं काम बघावं. आणि त्या माध्यमातून अगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक असल्यामुळे मी त्यांच्या कार्यक्रमामध्ये जायला लागलो, एबीव्हीपीच्या कार्यक्रमामध्ये जायला लागलो. आणि या हळूहळू विद्यार्थी परिषदचा केव्हा कार्यकर्ता झालो हे कळलंच नाही, आणि एकदम मेन स्ट्रीम मध्ये आलो. अर्थातच प्रसादजी, ह्या प्रकारे युवकांचं प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम सातत्यानं. आवाज कमी येतोय प्रसादजी. येतोय माझा आवाज? हा. एकंदरीतच युवकांच्या प्रश्नांना न्याय देणं, युवकांच्या प्रश्नांसाठी वाचा फोडणं ही सगळी कामं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही सातत्यानं करत असते. पुढचा प्रश्न अर्थातच नेमकं या संघटनेत तुम्हाला सहभागी होण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली? तसं तर जेव्हा विद्यार्थी परिषदचा प्रश्न आहे, तो मी अगोदर सुद्धा सांगितलं की विद्यार्थी परिषद म्हणजे काय, आम्ही जेव्हा कॉलेजेसमध्ये जातो
तेव्हा आम्हाला विद्यार्थी प्रश्न विचारतात की विद्यार्थी परिषद म्हणजे काय, तर आम्ही सांगतो विद्यार्थी परिषद म्हणजे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांद्वारे विद्यार्थ्यांच्या हितासाठी, विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी, विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व करण्यासाठी एक देशभक्त नागरिक निर्माण करण्याचं जी संघटना काम करते ते म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. आणि त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे विद्यार्थ्यांचं संघटन आहे आणि विद्यार्थ्यांचं संघटन असल्यामुळे जो कोणी विद्यार्थी असेल, जो कोणी शिक्षण घेत असेल तो प्रत्येक विद्यार्थी संघटनेमध्ये येऊन काम करू शकतो. हे त्या प्रकारे सांगितलं की मी अट्रॅक्ट झालो विद्यार्थी परिषदला कामाला पाहून, त्याच्या कार्यशैलीला पाहून, त्याच्या कार्यपद्धतीला पाहून. कारण की आपण जेव्हा बाकीच्या विद्यार्थी संघटना बघतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येते की कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या कुशीतून निघाल्या त्या विद्यार्थी संघटना असतात आणि त्याला कुठेतरी विशिष्ट वर्गाचेच विद्यार्थी किंवा विद्यार्थी नसतात ते कुठेतरी शिक्षण घेत नसतात. कुठेतरी आपण जेव्हा बघतो विद्यार्थी संघटनेचा नेता म्हणजे काय, विद्यार्थी संघटनेचा नेता म्हणजे 35 वर्षाचा विद्यार्थी त्यांच्यासाठी विद्यार्थी संघटनेचा नेता असतो आणि तो कुठे शिक्षण घेत नसतो. तर तेव्हा प्रथमदर्शी मी जेव्हा बघितलं तर मला असं दिसलं किंवा अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे 10वी-12वीतला खरंच प्रत्यक्षदर्शी विद्यार्थी आणि ज्यावेळेस आपण विद्यार्थी परिषदचं स्ट्रक्चर बघतो तेव्हा असं दिसून येतं की नगरमंत्री, महानगर सहमंत्री आणि अध्यक्ष म्हणून कुठला तरी एखादे प्राध्यापक विद्यार्थी या सगळ्यांचं मिळून असलेलं स्ट्रक्चर म्हणजे विद्यार्थी परिषद. आणि ते असल्यामुळे एक आपोआपच त्याच्याकडे बघण्याचा माझा कल बदलला. जे आपण म्हणतो पक्षीय राजकारणाच्या वर जाऊन देशासाठी, समाजासाठी काहीतरी करावं या भावनेनं काम करणारं संघटन, या सगळ्या गोष्टीची चाचपणी करत ज्यावेळेस मला दिसलं की खरंच हे विद्यार्थ्यांसाठी, समाजासाठी काम करणारं संघटन आहे, त्यावेळेस निश्चितच मी त्याच्याकडे वळल्या गेलो. आपोआपच जे मी अगोदर सुद्धा सांगितलं काही पूर्ण वेळ, काही विद्यार्थी कार्यकर्ता जे त्यांच्या कामाची कार्यशैली बघून, त्यांचं काम बघून, म्हणजे मला सांगायचं झालं तर मी ज्यावेळेस यवतमाळला गेलो त्यावेळेस तिथे संघटन मंत्री म्हणून विक्रमजीत कलाने होते, जे आता विदर्भाचे प्रदेश संघटन मंत्री आहे. त्यांचं काम बघून, त्यांच्याशी भेटून, त्यांच्याशी बोलणं करत किंवा एक त्या संघटनेचा प्रमुख कार्यकर्ता सुद्धा, जो प्रमुख कार्यकर्ता आहे तो नवीन नवीन येणाऱ्या व्यक्तीला कशा प्रकारे रिसिव्ह करतो, कधीच त्याच्याजवळ दुजाभाव नसतो, त्याच्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता महत्वाचा असतो. त्याच्यानंतर जे आम्ही म्हणतो की जे आम्हीपणाची जाणीव आहे, म्हणजे मीपणा नाही तर आम्हीपणाची जाणीव जी आहे, सगळ्यांना घेऊन काम करण्याची भूमिका, हे सगळं पाहून एकंदरीतच काम करण्याची प्रेरणा ज्यावेळेसचे जे संघटन मंत्री होते, कार्यकर्ते होते, यांच्याकडून मला मिळाली. आणि एकंदरीतच म्हणजे जे कार्यक्रम होत होते, म्हणजे माझ्यासारखा नवीन कार्यकर्ता, नवीन विद्यार्थी ज्यावेळेस संघटनेमध्ये जातो त्यावेळेस त्याला कुठेतरी सूत्रसंचालन करता येईल का, कुठेतरी निवेदन देण्यासाठी घेता येईल का, कुठेतरी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेता येईल का, या सगळ्यामध्ये सहभागिता वाढवण्याचं काम जे विद्यार्थी परिषदेकडून होते, त्यामुळे त्याच्याकडे आकर्षित होते आणि तिच्यातूनच मला एक प्रेरणा मिळाली. मूळतः विचार केला तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही विद्यार्थी संघटन नसून संपूर्ण मनुष्य घडवण्याची यात किमया हा संपूर्ण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये आहे. येते माझा नाही, थोडं जोरान बोला ना प्रसादजी, थोडा आवाज कमी येतो. थोडेसे भासत बोला ना प्रसादजी. थोडस इयरफोन्स आपले भासत आहेत, हेडफोन्स भासत आहेत. येतोय प्रसादची आवाज. नाही, तुमचा आवाज मला खरखर येतोय सर, थोडस हेडफोन्स. हॅलो, आता येतोय प्रसादजी आवाज? हॅलो, हा येतोय आवाज? हा आता येतो, बोला. समाजकार्यासह देश सेवा घडवणं आणि विद्यार्थी घडवण्याचं काम अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये होतं. कुठल्या प्रकारचा दुजाभाव यात नसतो, सगळ्यांना समान वागणूक इथे मिळते. आपण सारे सोबती या संकल्पनेतनं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद काम करत असतात. रवीजी, आज अनेक पक्ष, अनेक संघटना, अनेक संस्था कार्यरत आहेत, अनेक संघटना आपण म्हणतोय विशेष करून,
विद्यार्थ्यांसाठी असतील, युवकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी वगैरे वगैरे असतील, अशा अनेक संघटना काम करत असतात. मग यामध्ये छात्र संघटन आजकाल उदयास आलेलं आहे. तर नेमकी छात्र संघटनेची व्याख्या तुमच्या म्हणण्यानुसार काय आहे आणि ते कसं असायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? मी अगोदर सुद्धा सांगितलं की आम्ही ज्यावेळेस जातो आणि ज्यावेळेस सांगतो की विद्यार्थी परिषद म्हणजे काय, तर आम्ही ज्यावेळेस आमची व्याख्या करतो की विद्यार्थी परिषद म्हणजे विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांनी चालवलेलं संघटन म्हणजे विद्यार्थी परिषद. आणि ज्यावेळेस मी विद्यार्थी परिषदचा इतिहास सुद्धा ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं, स्थापना कशाच्या माध्यमातून झाली, तर बा कुठेतरी समाजासाठी देशासाठी एक देशभक्त नागरिक तयार व्हावा या उद्देशाला घेऊन भावनेला घेऊन विद्यार्थी परिषदची स्थापना झाली. आणि त्यानंतर ज्या प्रकारे नियोजन आयोग आणि ज्या प्रकारे देशामध्ये परिवर्तन होतं त्यामध्ये शिक्षणामध्ये भ्रष्टाचार असो किंवा वेगवेगळ्या प्रकारे गुणवत्तापूर्ण शिक्षण असो. कारण की विद्यार्थी परिषदचं म्हणणं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं. गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणजे काय? स्वामी विवेकानंदांनी म्हटलं होतं, शिक्षण म्हणजे व्यक्तीचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक विकास म्हणजे शिक्षण. अशा प्रकारचं शिक्षण प्रत्येकाला मिळावं आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण, सामाजिक देशभक्ती, सामाजिक संवेदना या गोष्टी सगळ्या गोष्टी मिळण्यासाठी विद्यार्थी परिषदचा स्थापना झाली. मी अगोदर सुद्धा सांगितलं तुम्हाला किंवा पक्षीय राजकारणाच्या वर जाऊन काम करणारी संघटना विद्यार्थी परिषद आहे. कुठेतरी आपण ज्यावेळेस बघतो की विद्यार्थी संघटनाचा आज अर्थ फक्त आज जेव्हा आपण समाजामध्ये बघतो किंवा समाजामध्ये प्रत्यक्ष जेव्हा विद्यार्थी संघटनेचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की विद्यार्थी संघटन नसून ते कुठेतरी एखाद्या पक्षाची ती विंग बनून राहतात. माझं म्हणणं असं नाही किंवा विद्यार्थी संघटन म्हटल्यानंतर कुठेतरी त्या विद्यार्थ्यांच्या समस्यांना घेऊन, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेऊन, विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला घेऊन, मग ते प्रश्न कुठले असतात, प्रिन्सिपल पर्यंत जेव्हा प्रश्न होतो ना, त्या सगळ्या प्रश्नांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल का, याच्यासाठी विद्यार्थी संघटन म्हणून काम करता येईल का. तेच नाही तर ज्यावेळेस आपण म्हणतो किंवा विद्यार्थी हा आजचा विद्यार्थी परिषदचं असं म्हणणं की ज्यावेळेस आपण बघतो की असं म्हटलं जातं की आजचा विद्यार्थी हा उद्या वेगवेगळ्या रॅल्यांमध्ये जातो, वेगवेगळ्या कॉलेजेस, वेगवेगळ्या नेत्यांचे भाषण ऐकतो, त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येते की ते म्हणतात नागरिक आहे. परंतु विद्यार्थी परिषदचं 1991 पासून म्हणणं आहे की आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक नाही, तर आजचा विद्यार्थी हा आजचा नागरिक आहे. आणि आजचा विद्यार्थी आजचा नागरिक असल्यामुळे त्याची समाजामध्ये देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भूमिका आहे. आणि त्यामुळे ती भूमिका वटवण्यासाठी त्याला योग्य दिशा मिळेल का, ती योग्य दिशा मिळण्यासाठी त्या प्रकारचे कार्यक्रम कॉलेज स्तरावर आपल्याला करता येईल का. कॉलेज प्रशासन म्हणून, विद्यापीठ प्रशासन म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, परंतु त्यापेक्षा काही वेगळे कार्यक्रम करता येईल का. मग अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मग वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला माहित आहे की सामाजिक संवेदना चलो गाव की ओर अनुभूती कार्यक्रमाचं आयोजन करते की ज्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांच्या, नागरिकांच्या समस्या काय त्या माहीत पडेल का. आज ज्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे महिलांवर अत्याचार होत आहे त्यावेळेस फक्त गोष्टी न करता, चर्चा न करता, मिशन साहसी सारख्या कार्यक्रमांचे आयोजन करत आपल्या इच्छा विद्यार्थिनी महिला सुरक्षित राहील याच्यासाठी त्यांना प्रशिक्षण देता येईल का, अशा प्रकारचे कार्यक्रमांचे आयोजन करते. तर अशा प्रकारचा विचार करत काम करता येईल का, अशा प्रकारचे संघटन आपल्याला तयार करता येईल का, जे संघटन आहे अशा प्रकारचा विचार करता येईल का. मी अगोदर सुद्धा म्हटलं किंवा काही संघटन आहेत, मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संघटना आहे आपल्या अमरावतीमध्ये, विदर्भ प्रांतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, की आपण बघतो की मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संघटन आहे. परंतु आज प्रत्येक गल्लीमध्ये अखिल भारतीय स्तरावरचं संघटन आहे, परंतु त्यांची खरंच त्या प्रकारची विचारधारा आहे का, की ते गल्लीवरच ते सीमित राहिलं आहे, की त्या प्रकारच्या विचारांना. कारण की आपण बघतो की वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थी संघटना आहे, परंतु तिथे कुठलीच विचारधारा नाही. आपल्याला असंही दिसून येते कुठेतरी एखाद्या नेत्यासाठी किंवा भाऊसाठी, दादासाठी काम करताना ते लोक दिसून येतात. तर असे जर सगळ्या जर गोष्टी होत गेल्या तर खरंच उद्या जे समाजाला विद्यार्थ्यांमधून आपण म्हणतो की आपण ज्यावेळेस इतिहास मी सांगितलं त्यावेळेस विद्यार्थ्यांनी, त्यावेळेसच्या युवकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आज सुद्धा आपण जे बघतो की समाजामध्ये किंवा देशाच्या राजकारणामध्ये त्यावेळेसचे जे विद्यार्थी ऍक्टिव्ह होते, किंवा खूप वेळेस म्हटलं जातं की विद्यार्थी परिषद मधले खूप जण राजकारणामध्ये आहे, परंतु असं खूप वेळेस मला असं आता तुमच्या माध्यमातून असं सांगावंच वाटतं की खूप जण म्हणतात की विद्यार्थी परिषद मधून किंवा विद्यार्थी चळवळीमधून मोठ्या प्रमाणात लोक हे राजकारणामध्ये जातात, त्याचा व्ह्यू तोच असतो किंवा पालकांचं सुद्धा म्हणणं तसंच असते. परंतु मला असं वाटते की विद्यार्थी संघटनांमध्ये जाऊन नेतृत्व घडवता येईल का. आज जेव्हा आम्ही म्हणतो की विद्यार्थी परिषदच्या माध्यमातून नेतृत्व कशा प्रकारे घडवता येईल,
की जे मी अगोदर सुद्धा कार्यक्रम सांगितले की विद्यार्थी परिषद म्हणजे नेतृत्व म्हणजे किंवा नेता म्हणजे टोपी घातलेला नेता नाही, तर नेता म्हणजे जो प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन तिथलं नेतृत्व करेल. आज राजकारणामध्ये विद्यार्थी परिषदचे कार्यकर्ते आहेत, यामध्ये काही दुमत नाही. परंतु आज जेव्हा बघतो किंवा मेळघाट सारख्या क्षेत्रामध्ये जाऊन काम करणारे स्मिता कोल्हे कोण हो? स्मिता कोल्हे या सुद्धा विद्यार्थी परिषदच्या कार्यकर्त्या होत्या. त्यांनी मध्य भागाचं नागपूरमध्ये काम केलंय. आज जेव्हा आपण मेळघाटमध्ये बघतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं सुनील देशपांडे हे कोण हो? बांबू प्रकल्पवाले, हे सुद्धा नागपूरचे महानगर मंत्री होते. हेच नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे व्हीसी असो, प्रो व्हीसी असो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक, औद्योगिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे जर कोणी असतील तर ते आपल्याला दिसून येतं की ते विद्यार्थी परिषदचे कार्यकर्ते आहेत. म्हणजे माझं यामध्ये मोठेपणा सांगण्याची गोष्ट नाही, तर यामागचा उद्देश इतकाच आहे की नेता म्हणजे किंवा नेतृत्व म्हणजे काय, तर नेतृत्वाची गरज प्रत्येक क्षेत्राला आहे. ते नेतृत्व देण्याचं काम विद्यार्थी संघटनांनी केलं पाहिजे. आणि अशा प्रकारच्या विद्यार्थी संघटना होतील का? फक्त इलेक्शन आलं म्हणजे इलेक्शनच्या वेळेस उभं राहणं, मग ते इलेक्शन कुठल्या प्रकारचे असो, ते मग खासदारकी आमदारकीचे असो किंवा विद्यार्थी संघटनांची इलेक्शन असो, खरंच आपण विद्यार्थी म्हणून त्या विद्यार्थ्यांना न्याय देतोय का? आज जेव्हा विद्यार्थी परिषद म्हणून आम्ही काम करतो त्यावेळेस 24 तास म्हणजे दिवसातले 24 तास आम्ही कॉलेज कॅम्पसमध्ये जातो, कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांशी चर्चा करतो. प्रत्येक ठिकाणी कार्यकारिणी आहे, प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या समस्या आहे. आज सुद्धा लॉकडाऊन मध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या विद्यार्थ्यांना येत आहे. मग तो परीक्षा फॉर्म भरण्याचे असो, आजची परिस्थिती अशी आहे की विद्यार्थ्यांना ऍडमिशन शुल्क भरायला पैसे नाही, तर या सगळ्या समस्या असो, या सगळ्या समस्यांसाठी आपण काम करतो का? तर अशा सगळ्या गोष्टींना घेऊन एक ऍक्शन, व्हिजन, प्लॅनिंग घेऊन चालणाऱ्या संघटना आहे का? या सगळ्या घेऊन जर काम करणाऱ्या संघटना असतील तर त्याच खऱ्या विद्यार्थी संघटना आहे, असं मला माझ्या दृष्टिकोनातून वाटतं. नाहीतर फक्त त्या नावापुरत्या विद्यार्थी संघटना असेल, त्यामधून काहीच फायदा होणार नाही. तो फक्त एक क्लब असेल, म्हणजे 10-15 लोक त्याला मी विद्यार्थी सुद्धा म्हणणार नाही, कारण की आजकाल विद्यार्थी संघटनांमध्ये विद्यार्थी दिसतच नाही. आज जर तुम्ही सुद्धा जर बघितलं तर तो सांगतो की मी या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आहे, आणि त्याला जर प्रश्न केला तर तू कुठे शिकतो, तर त्याचं जर उत्तर नसतं. तो जर शिकतच नसेल तर शैक्षणिक याच्यामध्ये काय परिवर्तन होत आहे? खरंच शैक्षणिक परिवर्तन म्हणजे काय? खरंच विद्यापीठामध्ये काय चालू आहे? न्यू एज्युकेशन पॉलिसी काय आहे? नवीन युनिव्हर्सिटी ऍक्ट 2016 काय आहे? विद्यार्थ्यांची प्रत्येक गोष्ट माहित आहे का तुम्हाला? तर या सगळ्या गोष्टी माहीतच नसतात. या का माहीत नसतात? कारण की तो त्या फील्डशी निगडीतच नसतो. फक्त तो अध्यक्ष म्हणून किंवा त्या प्रकारचा सदस्य म्हणून त्याने घेतलेलं असतं. आणि मला असं वाटतं खरंच विद्यार्थी संघटन म्हणजे काय, जो खरंच शिक्षण घेत असेल तो म्हणजे विद्यार्थी, आणि त्यानेच त्या प्रकारचं विद्यार्थी संघटना म्हणून काम करावं. आज सुद्धा आपण ज्यावेळेस 2016चा युनिव्हर्सिटी ऍक्ट बघतो त्यावेळेस त्याच्यामध्ये सुद्धा असं म्हटलं गेलं की आपली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदची मागणी होती किंवा ओपन इलेक्शन घेण्यात यावं. आणि ओपन इलेक्शन घेण्यात यावं तर म्हणजे काय, जर 1993 मध्ये जे ओपन इलेक्शन बंद झाले हे कशामुळे झाले? अशाच प्रकारच्या खोट्या किंवा ज्या खोट्या असलेल्या ज्या विद्यार्थी संघटना आहे किंवा ज्या विद्यार्थी संघटना नाही, मुळात मोठ्या प्रमाणात राजकीय संघटना असंच मी म्हणेल, अशा सगळ्या लोकांमुळे जे कॉलेज कॅम्पस मधलं दूषित करण्याचं काम झालं, ते दूषित करण्याचं काम होऊ नये म्हणून काय म्हटलं गेलं त्या विद्यापीठ कायद्यामध्ये नवीन ओपन इलेक्शनला घेऊन, तर त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं किंवा जो विद्यार्थी आहे, जो 25 वर्षाच्या आतमधला आहे, जो शिक्षण घेत आहे, जो ऑल क्लिअर आहे, अशांना त्या ओपन इलेक्शनसाठी नॉमिनेट केल्या गेलं पाहिजे. तर हा का दृष्टिकोन विद्यापीठ कायद्यामध्ये आला, किंवा ही अमेंडमेंट का विद्यापीठ कायद्यामध्ये झाली? कारण की सरकारला सुद्धा समजून आलं की ह्या प्रकारे राजकीय संघटना किंवा राजकीय पक्ष कॉलेज कॅम्पसमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारे कॉलेजचं वातावरण दूषित करण्याचं काम करत आहे. आजच्या वेळेस आपण बघतो की विद्यार्थी संघटना तर आहे, परंतु विद्यार्थी संघटनेचा जेव्हा विद्यार्थी नेता म्हणून जेव्हा त्यांना म्हणायचं काम पडतं की तुम्ही या आणि 2 शब्द बोला, ते बोलू शकत नाही. ज्यावेळेस तुम्ही विद्यार्थी संघटनेचे नेते म्हटलं तर तुम्ही मग मेरिट स्टुडंटचं तुम्हाला नेतृत्व करत आहे, म्हणजे 12वी पासून ते पीएचडीच्या विद्यार्थ्यांपर्यंतचं नेतृत्व करायचं आहे. आणि तुम्ही जर खरंच विद्यार्थी संघटनेचं काम करत असाल तर या सगळ्यांच्या समस्या, या सगळ्यांच्या गोष्टी, या सगळ्यांच्या काय म्हणता येईल होणाऱ्या नवीन अमेंडमेंट, न्यू एज्युकेशन पॉलिसी आपल्याला काय करता येईल, या सगळ्यांसाठी आपण अपडेट राहता येईल का, या सगळ्यांची माहिती त्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांना, प्रतिनिधींना असायला हवी. जर या गोष्टी जर करायची त्यांना आवड नसेल किंवा या गोष्टी त्यांच्याच्यानं होत नसेल तर त्यांनी विद्यार्थी संघटनेचा पदाधिकारी म्हणून कधी स्वतःला नाव भूषवू नये. त्यांनी कुठल्या तरी राजकीय पक्षामध्ये जाऊन काम करावं असं मला तरी वाटतं, ज्यामुळे
कॉलेज कॅम्पसचं वातावरण हे दूषित होणार नाही आणि जी आज वेगळ्या पद्धतीची भावना पालकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये किंवा विद्यापीठ प्रशासन किंवा कॉलेज प्रशासनमध्ये जेव्हा विद्यार्थी संघटना ज्यावेळेस सांगितलं जाते त्यांच्या मनामध्ये कुठेतरी राजकीय पक्षच दिसून पडतो. तर असं काय दिसून पडते कारण की या सगळ्या गोष्टी घडतात त्यामुळे. कारण की कुठल्याच प्रकारचं विद्यार्थी संघटन म्हटलं, विद्यार्थी परिषद ज्यावेळेस विचार करते त्यावेळेस न्यू एज्युकेशन पॉलिसीचं ज्यावेळेस ड्राफ्ट आला त्यावेळेस विद्यार्थी परिषदने पूर्ण देशभरात वेगवेगळ्या प्रकारच्या कॉन्फरन्स सेमिनार घेऊन आपल्याला काय त्याच्यामध्ये योगदान करता येईल विद्यार्थी म्हणून तशा प्रकारच्या कॉन्फरन्सेस घेऊन त्यांना सूचना दिल्या. ज्यावेळेस न्यू युनिव्हर्सिटी ऍक्ट, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऍक्ट आला 2016, त्यावेळेस त्याच्यामध्ये काय नवीन नवीन गोष्टीमध्ये चेंजेस करता येईल याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कॉन्फरन्सेस, वेगवेगळ्या प्रकारचं काय म्हणता येईल मतांतरे घेऊन त्याच्यामध्ये काय नवीन गोष्टी टाकता येईल याच्यासाठी त्यांनी काम केलं. आज जेव्हा महिलांचा विचार केला जातो, ज्यावेळेस महिलांचा जे पर्सेंटेज शिक्षणामधलं कमी होत आहे त्याच्यासाठी काय करता येईल म्हणून विद्यार्थी परिषदेने संपूर्ण देशभरात सर्वेक्षण करत अशा प्रकारचा एक अहवाल भारत सरकारच्या एचआरडी मिनिस्ट्रीला दिला आणि त्या माध्यमातून काय करता येईल याचा एक विचार केला. आज ज्यावेळेस विद्यार्थी परिषद म्हणून आम्ही विद्यापीठांमध्ये सुद्धा काम करतो त्यावेळेस फक्त समस्यांवर आम्ही ओरडत नाही किंवा आपण सुद्धा जेव्हा बघतो की माझं सुद्धा एक म्हणणं असतं विद्यार्थी संघटनांना की आपण जातो, आंदोलन करतो, तोडफोड करतो, त्या कुलगुरूंना शिवीगाळ करतो किंवा कोणालाही शिवीगाळ करतो. माझं म्हणणं ठीक आहे की आपण ज्यावेळेस एखादा मुद्दा असतो त्या सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजे, तितक्या प्रखरतेनं आपण विद्यार्थ्यांचं नेतृत्व हे केलंच पाहिजे. परंतु माझं असं म्हणणं आहे की त्या समस्यांसोबत समस्यांवरचं उत्तर देणारे आपण बनू का याचाही विचार आपण विद्यार्थी संघटना म्हणून केला पाहिजे. कारण की ज्यावेळेस डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सुद्धा म्हणायचे की 2020 मध्ये आपला देश महासत्ता बनेल. महासत्ता बनेल का बनेल? कारण की आपला देश हा युवकांचा देश आहे आणि युवक म्हणजे काय? युवक म्हणजे समस्यांवर रडणारा नाही तर समस्यांवर उत्तर देणार आहे. त्यामुळे विद्यार्थी संघटन म्हणून या एज्युकेशन सिस्टीम मध्ये, या एज्युकेशन पॉलिसीमध्ये कशा प्रकारच्या समस्या सॉल्व्ह करता येईल आणि त्या सॉल्व्ह करत असताना त्या समस्यावर उत्तर म्हणून आपल्याला कशा प्रकारे जाते की आज आम्ही विद्यार्थी संघटन म्हणून एखादं निवेदन द्यायला चाललो आहे, ते निवेदन देत असताना त्याच्यावर उत्तर काय आहे ते उत्तर सुद्धा जर आपण जर दिलं तर खरंच आपण विद्यार्थी संघटन आहोत किंवा विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते आहोत याला म्हणजे नकार देता येणार नाही असं मला वाटतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत विद्यार्थी संघटन म्हणून काम करावं आणि तेच खरे विद्यार्थी संघटन किंवा विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी म्हणण्याचा अधिकार त्या सगळ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना असेल असं मला वाटतं. प्रसादजी. नक्कीच फार तुम्ही चांगल्या प्रकारे मांडलेलं आहे. विद्यार्थी दशा ते प्रदेश मंत्री ह्या सर्व भागाकडे मी येईलच. सामाजिक रवीजी, सामाजिक कार्य म्हटल्यानंतर अर्थातच तो एक देशी कार्याचा भाग म्हणून ओळखला जातो. मग अभ्यास आणि सामाजिक कार्य ह्याचा समन्वय आमचे रवीजी कसे साधतात? की आम्ही ज्यावेळेस विद्यार्थी परिषद म्हटलं जातं ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हटलं की आम्ही म्हणतो की पढाई के साथ मला असं वाटतं किंवा सामाजिक कार्य करण्यासाठी कुठल्याच प्रकारचं म्हणजे शिक्षण हे अडथळा येऊ शकत नाही. आपण अभ्यास करून सुद्धा हे सामाजिक कार्य करू शकतो. मी अगोदर सुद्धा काही तांत्रिक अडचणीमुळे माझा आवाज ऐकवला आला नसेल, पण तुम्ही अगोदर सुद्धा सांगितले की विद्यार्थी परिषद म्हणजे काय. आमचा विद्यार्थी परिषदचा नारा आहे की विद्यार्थी परिषद म्हणजे की पढाई के साथ लढाई. आपल्याला जे हे काम करायचं आहे, जे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी काम करायचं आहे, जे समाजासाठी काम करायचं, जे एक चांगला विद्यार्थी घडवण्यासाठी जे काम करायचं आहे, हे काम आपल्याला शिक्षण घेत करायचं आहे. कारण की जेव्हा आपण विद्यार्थी संघटना म्हणतो त्यावेळेस विद्यार्थी संघटना म्हणजे विद्यार्थ्यांची संघटना आहे. त्यामुळे जिथपर्यंत आपण विद्यार्थी राहणार नाही तिथपर्यंत आपण विद्यार्थ्यांसाठी काम करू शकणार नाही. त्यामुळे विद्यार्थी म्हटल्यावर आणि आपण जितक्यांची उदाहरणं बघतो किंवा जे मोठे लोक झाले जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात त्यांचे सुद्धा आपण जेव्हा विचारतो किंवा त्यांच्याशी जेव्हा आपण चर्चा करतो त्यांचं असं दिसून येते की त्यांनी सुद्धा त्यांच्या कॉलेज जीवनामध्ये, महाविद्यालयीन जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्य केले. मग ते सामाजिक असो, शैक्षणिक असो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले ज्यामुळे त्या कॉलेजला एक दिशा मिळाली किंवा त्यावेळेच्या युवकांना एक दिशा मिळाली. परंतु हे सगळं करत असताना त्यांनी शिक्षण सोडलं नाही. त्याच प्रकारे म्हणजे शिक्षण घेऊन सुद्धा काम करू शकतो. जे आपण बाबा आमटे, प्रकाश आमटेंचं आपण जेव्हा नाव ऐकतो किंवा त्यांचं सुद्धा ज्यावेळेस ते शिक्षण घेत होते त्यावेळेस त्यांनी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी चालू केल्या होत्या.
आणि त्या बरोबर. ऍक्टिव्हिटी करतच म्हणजे ज्या नागपूरमध्ये ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी असो त्यांच्यासाठी निधी कशा प्रकारे गोळा करता येईल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी करत त्यांनी त्यांचं शैक्षणिक शिक्षण घेत त्यांनी ते काम केलं. अशाच प्रकारे विद्यार्थी परिषदचं सुद्धा काम आहे. विद्यार्थी परिषदचं काम हे कॉलेज कॅम्पसवर आहे. कॉलेजमध्ये जाऊन कॉलेज कॅम्पसवर काम करायचं असल्यामुळे त्या कॉलेजमध्येच आपल्याला काम करायचं आहे. त्यामुळे कॉलेजमध्ये शिक्षण घेतानाच ते काम करावं लागतं. ज्यावेळेस माझा प्रश्न येतो, माझं आतापर्यंत पोस्ट ग्रॅज्युएशन मास्टर ऑफ सोशल वर्क मध्ये झालं आणि आता जस्ट माझं म्हणजे रिसर्च स्कॉलर म्हणून पीएचडी साठी मी नागपूर विद्यापीठामध्ये टाकलाय. RRC अच्छा. सुद्धा झाली आणि आता माझं रिसर्च वर्क चालू होईल. तर सांगायचं म्हणजे मला असं वैयक्तिक असं वाटतं किंवा समाजकार्य किंवा हे अशा प्रकारच्या मुवमेंट मध्ये काम करत असताना कुठल्याच प्रकारचा शैक्षणिक अडथळा किंवा शैक्षणिक नुकसान होत नाही असं मला वाटतं. कारण की आज मीच नाही तर देशभरातले जेव्हा विद्यार्थी परिषदचे कार्यकर्ते मी बघतो, जेव्हा देशभरातले विद्यार्थी परिषदचे पदाधिकारी बघतो, विद्यार्थी पदाधिकारी बघतो, तर वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेत आहेत. म्हणजे आमच्या जेव्हा राष्ट्रीय महामंत्र्यांचा आम्ही विचार करतो, निधीजी त्रिपाठी, त्या सुद्धा त्यांचं सुद्धा JNU मधून PhDचं शिक्षण चालू आहे. वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे आमच्या इथला महानगर मंत्री जो सौरभ लांडगे आहे, तो स्वतः इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहे. आमचा म्हणजे प्रत्येक कार्यकर्ता मग इंजिनिअरिंग पासून तर 11वी-12वीच्या कार्यकर्त्यापासून तर पीएचडीच्या विद्यार्थ्यापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे आम्ही म्हणतोय की क्षेत्र कुठेही रिक्त न राहिले. म्हणजे क्षेत्र म्हणजे काय, वेगवेगळी फॅकल्टी मग आर्ट असो, कॉमर्स असो, सायन्स असो, इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो, म्हणजे ते आयुर्वेदिक असो, अशा वेगवेगळ्या फॅकल्टीचे विद्यार्थी, वेगवेगळ्या क्षमतेचे विद्यार्थी विद्यार्थी परिषदमध्ये आहे. ते सुद्धा शिक्षण घेत आहे आणि शिक्षण आणि एज्युकेशन हाच मेन पाया हा विद्यार्थी परिषदचा असल्यामुळे मला असं वाटतं की शिक्षण घेताना कुठल्याच प्रकारची अडचण येत नाही. एक जर योग्य प्रकारे जर आपण जर कामाचं आणि आपल्या अभ्यासाचं जर योग्य प्रकारे नियोजन केलं तर अभ्यासाला योग्य वेळ आणि आपल्या कामाला योग्य वेळ देता 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 आपल्याला हे काम करता येऊ शकतं. आणि शेवटी मला असं वाटतं की बा वैयक्तिक लेवलवर मला असं वाटतं की आपण एज्युकेशन फील्डमध्ये काम करत असल्यामुळे कुठे ना कुठेतरी कुठल्या तरी प्रिन्सिपल, कुठल्या तरी प्राध्यापक, कुठल्या तरी विद्यापीठाचा अधिकारी कुठेतरी विद्यार्थ्यांशी हितगुज करत असताना ती हितगुज किंवा ती चर्चा ही एज्युकेशन लेवलवर असते. त्यामुळे ती चर्चा कुठेतरी मोठ्या प्रमाणात आपल्याला कामी पडते किंवा ते अभ्यासासाठी कामी पडते. कारण की कर्मवीर भाऊराव पाटील नेहमी म्हणायचे की जे वर्गामध्ये शिकवलं जातं ते कधी समाजामध्ये घडत नाही, जे समाजामध्ये घडतं ते कधी वर्गामध्ये शिकवलं जातं. त्यामुळे खरंय. आणि त्यामुळे कुठेतरी एक त्याची सांगड घालून म्हणजे मी ज्यावेळेस वेगवेगळ्या प्राध्यापक पात्रता परीक्षा ज्यावेळेस मी दिली त्यावेळेस मला असं पर्सनली असं वाटलं की ज्यावेळेस मी सेट किंवा नीट दिली त्यावेळेस जो एक जीकेचा पार्ट त्याच्यामध्ये होता रिझनिंगचा किंवा वेगवेगळ्या याचा, त्यावेळेस मला असं वाटलं अरे हे तर म्हणजे त्याच्यामध्ये विचारले होते काही प्रश्न मी तुम्हाला सांगेल किंवा सगळ्यात जास्त विद्यापीठ कुठे आहे, युजीसी अंतर्गत युजीसी म्हणजे काय, या सगळ्या गोष्टीचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस असं लक्षात येतं की अरे हे तर मी दैनंदिन कामामधून या गोष्टी अनुभवल्या शिकलो आहे. किंवा युवा युवा जे काय म्हटलं काय म्हणते युवा खेळ मंत्रालयाअंतर्गत नेहरू युवा केंद्र चालवलं जातं ते कशाच्या कोणत्या माध्यमात कोणत्या खात्याअंतर्गत चालवलं जातं. तर या सगळ्या गोष्टीचे प्रश्न आहे. म्हणजे ज्यावेळेस मी तो पेपर द्यायला गेलो त्यावेळेस मला एक प्रकारे म्हणजे हसू सुद्धा येत होतं की मी ज्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी अनुभवतोय मला वाचण्याची गरज पडली नाही. तर अनुभवातून मी तो पेपर सॉल्व्ह करू शकलो. त्यामुळे अनुभव सुद्धा हा एक कामी पडतो आणि एज्युकेशन फील्डमध्ये असल्यामुळे विद्यार्थी संघटना किंवा विद्यार्थी परिषद मध्ये स्वतः विद्यार्थी एज्युकेशन शिक्षण व्यवस्थेमध्ये काम करत असल्यामुळे कुठल्याच प्रकारे शिक्षणाचा अडथळा येत नाही. दोन्ही प्रकारे म्हणजे आणि त्याच्याच बरोबर प्राध्यापक वर्ग सुद्धा हा विद्यार्थी परिषदमध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळे म्हणजे प्रांताचे अध्यक्ष असो किंवा जो एक जी आमची रचना आहे त्या रचनेमध्ये अध्यक्ष हे प्राध्यापक असतात. त्यामुळे एक मार्गदर्शन नेहमी सतत त्यांच्याकडून मिळत असतं आणि ते एक फायद्याचं असतं. जे आपण म्हणतो की बा ते शिक्षणासाठी किंवा योग्य दिशा मिळण्यासाठी हे फायद्याचं असतं. आणि मला सुद्धा आज जे वाटतं की मी जे आज जे काही करत आहोत ज्या मार्गावर मी आहो ते जर विद्यार्थी परिषद मध्ये आलो नसतो आणि दुसऱ्या कुठेतरी गेलो असतो तर कुठेतरी मी नोकरीला असतो, कुठेतरी मी कॉम्पिटेटिव्ह मध्ये म्हणून एखादी नोकरी काढली असतो, मी जॉबला लागलो असतो. परंतु या प्रकारचं शिक्षण जे म्हणता येईल की एक मोठा दृष्टिकोन घेऊन जे शिक्षण घेण्याचं जे आता मी विचार करतोय ती शिक्षण घेण्याची वेळ किंवा शिक्षण घेण्याची संधी मला मिळाली नसते. ती संधी विद्यार्थी परिषदमुळे मिळाली. त्यामुळे अभ्यास आणि सामाजिक काम ज्याला काय म्हणतात विद्यार्थी परिषदचं काम योग्य प्रकारे नियोजन करत
दोन्ही गोष्टीला वेळ देत, कधी कोणतं काम महत्वाचं आहे ते महत्वाचं काम करत, त्या दोन्ही गोष्टींना वेळ देत काम करतो. आणि स्वतः मी विद्यार्थी असल्यामुळे आमच्या सोबतचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या सुद्धा शिक्षणाचा विचार करत, तो सुद्धा कशा प्रकारे पास होईल, तो सुद्धा कशा प्रकारे अभ्यास करेल, त्याची आलेली परीक्षेचा तो अभ्यास करतोय की नाही, हा स्वतःची संवेदना ही माणसामध्ये निर्माण होती. कारण की जो स्वतः विद्यार्थी असेल, एखादा म्हणजे पुन्हा मी तेच उदाहरण देईल की एखाद्या संघटनेचा जर अध्यक्ष किंवा कोण जर पदाधिकारी जर विद्यार्थी नसेल तर त्याचा विचारच करू शकणार नाही. कारण की कारण की त्याला ते शिक्षण म्हणजे काय, त्याला परीक्षा म्हणजे काय, किंवा त्याला स्पर्धा म्हणजे काय हे माहीतच पडणार नाही. त्यामुळे तो या बरोबर. सगळ्या गोष्टीचा विचार करणार नाही. परंतु विद्यार्थी परिषद मध्ये काम करणारा कार्यकर्ता हा विद्यार्थी असल्यामुळे प्रत्येकाचा विचार केला जातो. आणि त्यामुळे मी ज्या वेळेस काम करत असताना कार्यकर्ता म्हणून या संघटनेमध्ये आलो, विद्यार्थी परिषद मध्ये काम करायला आलो, त्यावेळेस माझा सुद्धा अशाच प्रकारचा विचार माझ्या संघटनेतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे शिक्षण सुद्धा घेत आहे आणि संघटनेचं काम सुद्धा करत आहे. आणि असे हजारो, विदर्भामध्ये सुद्धा हजारो कार्यकर्ते आहेत जे पूर्णकालिक आहेत, जे शिक्षण घेऊन पूर्णवेळ काम करतायत, ज्याला आम्ही विस्तारक म्हणतो. आणि ते सुद्धा शिक्षण घेऊन काम करतायत. आणि ते सुद्धा असं नाही की बा फेल होत आहेत किंवा 2-2, 4-4 विषय बॅक राहतात, असा अनुभव नाही. तर चांगल्या प्रकारे परीक्षा सुद्धा पास होतात आणि काम सुद्धा करतात. त्याच्या मागचं एकच आहे, जर योग्य प्रकारे जर आपण जर नियोजन केलं आणि एक ध्येय ठेवून, एक उद्दिष्ट आणि ध्येय ठेवून जर काम केलं तर ते नक्कीच आपले दोन्ही सुद्धा काम मार्गी लागतात. आम्ही नेहमी म्हणतो की विद्यार्थी परिषदचं काम हे ईश्वरी कार्य आहे, आणि ईश्वरी कार्य असल्यामुळे कुठल्याच प्रकारचा अडथळा हा शैक्षणिक याच्यामध्ये सुद्धा येत नाही आणि संघटनात्मक याच्यामध्ये येत नाही. दोन्ही सुद्धा काम हे योग्य प्रकारे आमचे चालू असतात आणि ते त्याच प्रकारे माझं सुद्धा योग्य प्रकारे चालू आहे असं मला वाटतं. प्रसाद. खूप कौतुकास्पद गोष्ट आहे की तुम्ही समाजकार्यासोबत ही तुम्ही अभ्यास आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप छान रीतीने हाताळत आहात. पढ़ाई पढ़ाई के साथ लढाई भी हा पण एक विद्यार्थी परिषदेकडनं कॉन्सेप्ट हा शिकण्यालायक आहे. नवनवीन विद्यार्थी जे आज ज्यांना विद्यार्थी परिषद माहिती नाही आहे ते सुद्धा या गोष्टीतनं प्रेरणा घेतील आणि अनेक विद्यार्थी याही परिषदेमध्ये जोडण्याचा प्रयत्न नक्कीच करतील या मुलाखतीनंतर. प्रवीणजी, मी पुढे जातो आहे. आज विद्यार्थी परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थी दशेपासून ते प्रदेश मंत्रीचा हा जो प्रवास आहे, यामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी पाहायला मिळाल्यात, शिकायला मिळाल्यात, अनेक व्यक्ती तुम्हाला जवळनं इथे वाचायला मिळाल्यात. त्यालाच अनुसरून माझा तुमच्यासाठी एक प्रश्न असणार आहे. त्यातल्या त्यात आपण युवा, मग मला सांगा, आजची युवा पिढी ही सतत आपल्याला भरकटताना दिसते रवीजी. सतत आजची नवीन पिढी ही दिशाहीन होत चाललेली आपण रोज बघतोय. वाईट व्यसन, वाईट सवयी, वाईट संगती, असंख्य राजकीय पक्ष आज उदयास आलेले आहेत. विनाकारण आज त्यांच्या मागे त्या फिरत राहणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या वायफळ ज्या आपण गोष्टी म्हणतोय त्या मागे बघतात. यात प्रदेश मंत्री म्हणून त्या युवकांना तुमचा काय संदेश असणार? मी जेव्हा भाषण द्यायला कॉलेजेसमध्ये जातो त्यावेळेस किंवा विद्यार्थी परिषदच्या कार्यकर्त्यांच्या समोर ज्यावेळेस मी बोलतो त्यावेळेस एक उदाहरण मी नेहमी सांगतो. आणि मी नेहमी सांगत असतो ते उदाहरण, किंवा आपल्याला माहित आहे की घोडा अतिशय वेगवान प्राणी आहे, परंतु जिथपर्यंत आपण त्याला लगाम लावत नाही तिथपर्यंत त्याला योग्य दिशा मिळत नाही आणि तिथपर्यंत तो योग्य त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. एक्झॅक्ट. पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, पण त्या जर पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाला जर आपण योग्य वळण दिलं नाही आणि त्याचा जर योग्य प्रकारे निचरा केला नाही तर ते पाणी पुढच्या वर्षी किंवा उन्हाळ्यामध्ये उपयोगी पडत नाही. त्याच प्रकारे आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात युवा पिढी आहे. त्यांच्याजवळ मोठ्या प्रमाणात क्षमता आहे, कौशल्य आहे, आणि ते कौशल्य क्षमता आहे, परंतु त्या कौशल्य क्षमतांना योग्य दिशा नाही भेटत आहे. आणि ते योग्य दिशा न भेटल्यामुळे ते एका अयोग्य मार्गाने जात आहे. आणि ते अयोग्य मार्गाने जात असल्यामुळे त्या युवकांना योग्य दिशा देण्याचं काम हे विद्यार्थी परिषदला करायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण ती योग्य दिशा देऊ त्यावेळेस या ठिकाणचा विद्यार्थी, या ठिकाणच्या युवकांची कौशल्य क्षमता या योग्य ठिकाणी लागेल आणि त्यामुळे समाजाचा, त्या विद्यार्थ्याचा स्वतःचा विकास होऊन
निश्चितच जे आपण म्हणतो की आपला देश विश्वगुरु पदाकडे पुन्हा पोहोचायचा ते नक्कीच पोहोचेल असं मला वाटतं. जो तुम्ही सुद्धा प्रश्न बोलले की आज युवा पिढी मोठ्या प्रमाणात भरकटताना दिसते. आज मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतं की मोठ्या प्रमाणात युवक शिक्षण तर घेत आहे परंतु त्यांच्याजवळ संस्कार नाही. व्यसनाधीनतेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. परंतु मी नेहमी म्हणजे विद्यार्थी परिषदचं असं म्हणणं आहे की हे जरी असलं तरी त्यांना योग्य काय म्हणता येईल योग्य त्यांना मार्गदर्शन मिळालं नाही, योग्य संगत मिळाली नाही, त्यामुळे ते त्या दिशेला गेले. त्याच्यामध्ये त्यांचा दोष नाहीये. त्यांना जर त्यांच्या कॉलेज जीवनामध्ये किंवा त्यांच्या सोसायटीमध्ये किंवा तो ज्या ठिकाणाहून पडतो, ज्या समाजामधून बाहेर पडतो त्या ठिकाणी जर त्याला जर तिथूनच जर योग्य लोकांची संगत जर मिळाली असती तर तो त्या अयोग्य दिशेने गेला नसता किंवा जाणार नाही. तो युवा अयोग्य दिशेने जाणार नाही. आज सुद्धा आपण बघतो की एखादा व्यक्ती हा मोठ्या प्रमाणात एखादा युवा हा मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन आहे. पण त्याच्याजवळ तो व्यसनाधीन इतकंच त्याचं बघितलं पाहिजे का? त्याच्याजवळ मोठ्या प्रमाणात कौशल्य सुद्धा असेल, मोठ्या प्रमाणात क्षमता सुद्धा असतात. जेव्हा विद्यार्थी परिषद जेव्हा आम्ही म्हणतो विद्यार्थी परिषदच्या कार्यपद्धतीमध्ये आम्ही म्हणतो की आहे तसा घ्या आणि पाहिजे तसा घडवा. म्हणजे एखादा विद्यार्थी आहे आणि तो विस्टॉल पितो, तो व्यसनाधीनता करतो, तर मग त्याला संघटनेमध्ये घ्यायचं नाही का? घेतलं पाहिजे. कारण की आहे तसा घ्या आणि पाहिजे तसा घडवा. अशी उदाहरणं सुद्धा विद्यार्थी परिषदमध्ये आहे की मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन असलेला युवा, मोठ्या प्रमाणात गुंडागर्दी करणारा युवक हा विद्यार्थी परिषदमध्ये आला आणि विद्यार्थी परिषदमध्ये आल्यानंतर त्याचा कायापालट झाला. आमच्या अभ्यास वर्गामध्ये आमचे संजयजी पाचपूर म्हणून क्षेत्रीय संघटन मंत्री होते, आता सहकार भारतीचं काम करतात. त्यांनी एक उदाहरण दिलं होतं. मी नवीनच होतो त्या अभ्यास वर्गामध्ये. त्यांनी सांगितलं होतं की मी पुण्यामध्ये प्रवास करत होतो. मी एका सिटी बसमध्ये बसलो आणि बसमध्ये बसलो आणि माझ्या समोरच्या सीटवर एक विद्यार्थी एक युवा येऊन बसला आणि युवा येऊन बसल्यानंतर काय झालं तर तो त्याचे एकदम केस आडवे तिडवे, त्याचा पॅन्ट फाटलेला, त्याचं शर्ट एकदम झकपक अशी त्याची परिस्थिती होती. आणि त्यांच्या मनामध्ये एकदम विचार आला आणि त्याच्या हातात ती पिस्टॉल आणि त्या सगळ्या लोकांमध्ये तो पिस्टॉल पित होता त्या सिटी बसमध्ये. आणि त्यांच्या मनामध्ये, तुमच्याही मनामध्ये विचार आला असता, माझ्या आणि त्यांच्याही मनामध्ये तोच सेम विचार आला, काय आजची युवा पिढी आहे, काय आजची युवा पिढी भरकटलेली आहे. यांची आई वडील याला शिक्षणासाठी पाठवतात परंतु काय आज काय हा पिस्टॉल पितो, काय यांचे चरित्र, काय यांचे संस्कार. परंतु संजयजी समोर सांगतात की ती गाडी एका ठिकाणी थांबते आणि गाडी थांबल्यानंतर त्याच मुलाला काही मुलं जे आपण म्हणतो जे गरीब जे भिक्षा मागणारी मुलं त्याला दिसतात आणि त्याला दिसल्यानंतर त्याच एसटी मधला त्याच बस मधलं कोणीच त्या मुलांना पैसे देत नाही किंवा काही देत नाही. परंतु तोच युवक खाली उतरतो, खालच्या कॅन्टीनवर जातो, खालच्या कॅन्टीनवर जाऊन चिप्सचे 20-25 पॉकेट घेतो आणि त्या मुलांना वाटतो. म्हणजे असं म्हणता नाही येणार की तो पूर्णपणे आजची युवा पिढी पूर्णपणेच बर्बाद झालेली आहे. त्यांना फक्त योग्य दिशा देण्याची गरज आहे आणि ते योग्य दिशा देण्यासाठी आपण काही करू शकतो का? वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करू शकतो का? जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलं होतं की एकतरी अंगी असू दे कला, नाहीतर अवघा जन्म फुकाचा गेला. तर आज आपल्या शहरातील, आज आपल्या राज्यातील वेगवेगळ्या युवकांजवळ वेगवेगळ्या क्षमता आहे, वेगवेगळ्या कौशल्य आहे, परंतु वेगवेगळी बुद्धिमत्ता आहे. फक्त काही गोष्टींमुळे त्यांना योग्य दिशा न मिळाल्यामुळे ते अयोग्य दिशेने गेले. ते अयोग्य दिशेपासून योग्य दिशेवर आणण्याचं काम आपल्याला करायचं आहे. काही पर्सेंट मध्ये आपण सक्सेसफुल होऊ, काही पर्सेंट मध्ये आपण सक्सेसफुल होणारही नाही. एखादा असा असेल की तो येणार सुद्धा नाही. परंतु आपण बघतो की खूप लोकांमध्ये, खूप युवकांमध्ये योग्य प्रकारे जर आपण त्यांना समजवलं, जे आपण म्हणतो की त्याला जर योग्य संवेदना दिली, संवेदनेतून वेदना निर्माण होतील आणि वेदनेतून परिवर्तन होईल. अशा प्रकारच्या संवेदना देण्यासाठी त्याला योग्य प्रकारचं दृश्य देता येईल का? आज आपण बघतो की मोठ्या प्रमाणात आपण जेव्हा व्यसनाधीनतेचा किंवा अयोग्य मार्गाने जाणाऱ्या युवकांचा ज्यावेळेस विचार करतो, तेच युवक किंवा तशाच प्रकारचे काही युवक जे आपल्या समाजामध्ये आहे, आज ज्यावेळेस आपण विचार करतो की आज जी लॉकडाऊनची परिस्थिती आहे, तर माझ्या दृष्टिकोनातून असं सुद्धा पडलं की अशाच प्रकारच्या युवकांचे वेगवेगळे गट तयार होऊन त्यांनी पैसे गोळा करून त्यांनी सेवा वस्तीमध्ये जाऊन धान्य वाटले, मदत केली.
तर अशा प्रकारच्या संवेदना आपल्या त्यांच्या समोर ठेवता येईल का? त्यांच्या समोर अशा प्रकारचे दृश्य ठेवता येईल का? ज्यावेळेस आपण बघतो की अशा प्रकारचा कुठेही अशा प्रकारचा एका अयोग्य दिशेने गेणारा जरी युवक असला, परंतु सैनिक असो, जेव्हा देशावरची गोष्ट असो किंवा समाजावरची गोष्ट असो किंवा एखाद्या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडत असो, त्याच्या मनामध्ये सुद्धा एक संवेदना निर्माण होते आणि त्याचा विरोध करायला तो उठतो. तर अशा प्रकारचं एक म्हणजे माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक गोष्टीकडे निगेटिव्ह बघू नका, कुठेतरी आपण पॉझिटिव्ह सुद्धा बघितलं पाहिजे. नाहीतर आपण विचार करत असताना अरे काय आजची पिढी पूर्ण बरबाद झाली आहे, व्यसनाधीनतेकडे लागली आहे, कोणाचं ऐकत नाही, पालकांचं हे होत नाही, असं होत नाही, तसं होत नाही. तर त्यांच्यामध्ये त्यांची काहीच नाही चुकी. कुठेतरी आपण कमी पडतोय, कुठेतरी एज्युकेशन सिस्टीम कमी पडते, कुठेतरी समाज कमी पडतोय. आणि या सगळ्या जो कमी पडतोय त्या कमी पडण्याचा भरणा आपल्याला करायचा आहे. आणि जो असा अयोग्य दिशेला गेलेला युवक आहे त्यांना योग्य दिशेला आणण्याचं काम आपल्याला करायचं आहे. मला असं वाटतं की आज सुद्धा ज्यावेळेस मी विद्यार्थी परिषदमध्ये काम करतो त्यावेळेस विद्यार्थी परिषदमध्ये सुद्धा असे वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं आहेत की जे एकदम अयोग्य होते, जे अयोग्य दिशेला गेले होते, परंतु ते योग्य दिशेला आले आहे. म्हणजे समाजासाठी देशासाठी काम करण्याची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. तुम्ही सुद्धा ज्यावेळेस बघता की तुमच्या समोर सुद्धा अशी खूप सारी उदाहरणं असेल, तुम्ही सुद्धा बघितले असतील, कोणाचा तरी स्पर्श झाला, कोणाच्या तरी संपर्कात आले आणि त्यांचं एकदम जीवन बदलून गेलं. जीवन बदलून गेलं. जे जीवन टपोरी मस्ती करण्यात त्यांचं जाणार होतं, मस्ती मजाक करण्यात किंवा दंगा मस्ती करण्यात किंवा वेगवेगळ्या हुल्लडबाजी करण्यात जीवन जाणार होतं, एखाद्या व्यक्तीच्या योग्य व्यक्तीच्या संपर्कात आल्या आणि संपर्कात आल्यानंतर त्यांचं जीवन बदलून गेलं. तर तो संपर्क आपल्याला देता येईल का? आणि हे काम आपल्याला करता येईल का असं मला वाटतं. म्हणजे माझं सांगण्याचं तात्पर्य इतकंच किंवा फक्त आजची युवा पिढी भरकटलेली आहे असं न म्हणता किंवा त्यांच्यासाठी संदेश न देता, कारण की संदेश जर मी दिला तर तो संदेश फुकाचा होऊन जाईल असं मला वाटतं. त्यामुळे त्यांच्यापर्यंत असा आदर्श निर्माण करता येईल का, त्यांच्यासाठी काही देता येईल का, ज्या माध्यमातून फक्त त्यांना संदेश देऊन त्यांना फक्त एक लेक्चर दिल्यासारखं होईल. आणि आज प्रत्येक जण लेक्चर ऐकतो, आज आपलंच लेक्चर नाही तर वेगवेगळे प्रकारचे लेक्चर उपलब्ध आहे. तर अशा प्रकारचे काही कार्यक्रम, अशा प्रकारची काही गोष्ट, अशा प्रकारच्या वेदना देणाऱ्या काही अनुभूती आपल्याला त्यांना देता येईल का, ज्या माध्यमातून अनुभूती दिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये संवेदना निर्माण होईल आणि तो युवक समाजासाठी, देशासाठी आणि समाजाच्या योग्य प्रवाहामध्ये तो लागेल आणि तो समाजाचा आणि देशाचा विचार करेल. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आपल्या जवळ प्रसादजी. येतोय आवाज, बोला. तर या म्हणजे एक संदेश नाही तर त्यांच्याजवळ वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे एक गोष्ट पाहून किंवा ते व्यसनाधीनतेकडे वळले आहे. तो एक चुकीचीच गोष्ट आहे, ती व्यसनाधीनतेकडे वळली आहे, परंतु ती का वळले याचा सुद्धा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. कारण की त्यांना योग्य संदेश, योग्य संगत त्यांना मिळाली नाही, योग्य गुरु त्यांना मिळाले नाही, योग्य शिक्षण त्यांना मिळाले नाही. या सगळ्यांमध्ये कुठेतरी आपली एज्युकेशन सिस्टीम कमी पडत आहे का याचा आपण विचार केला पाहिजे. ज्यावेळेस आपण विचार करतो की गुरुकुल पद्धतीचा आपण विचार करतो त्यावेळेस गुरु हा विद्यार्थ्यांसोबत राहत होता, तो विद्यार्थ्यांवर संस्कार करत होता, त्यासारखा समाज त्यावेळेस होता. कुठेतरी समाज, एज्युकेशन सिस्टीम कुठेतरी कमी पडत आहे याचा आपण विचार केला पाहिजे. ज्यावेळेस आपण या सगळ्या गोष्टींची सांगड घालू त्यावेळेस नक्कीच जो युवा आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी चुकीच्या आहेत, काही गोष्टी अयोग्य दिशेने गेल्या आहेत, परंतु अयोग्य दिशेने जात असता त्यांना जर योग्य दिशा आणि योग्य जर मार्गदर्शक मिळाला तर तो नक्कीच देशासाठी, समाजासाठी काहीतरी करणारा असेल असं मला वाटतं. नक्कीच. आपले एक व्ह्युअर्स आहेत तर त्यांचा आता एक प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, आपण बघू शकता रवीजी. मॉडरेशनमुळे म्हणा किंवा अपग्रेडेशन या संकल्पनेमागे नवीन युवा पिढी डेव्हलपमेंट कमी नाही, एकदा तुम्ही वाचून दाखवा. मॉडर्नायझेशन मुळे म्हणा किंवा अपग्रेडेशन या संकल्पनेमागे नवीन युवा पिढी डेव्हलपमेंट कमी पण अधोगतीचे प्रमाण जास्त होत आहे, याबाबत आपलं काय म्हणणं? मला सुद्धा असं म्हणायचं आहे की ज्यावेळेस आपण मॉडरेशन म्हणजे ज्यावेळेस आपण पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करतो त्यावेळेस पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करत असताना खरंच म्हणजे
ती शिक्षण पद्धती असो, शिक्षण प्रणाली असो, मी पुन्हा पुन्हा शिक्षण पद्धतीवर जास्त हे करेल, कारण की या सगळ्यांचं मूळ जर आपण बघितलं तर आजची शिक्षण पद्धती आहे. त्यामुळे डेव्हलपमेंट, विकास तर खरंच कमी होत आहे, कारण की आज जे आपण कल्चर बघतोय, डे कल्चर आज आलेलं आहे युवकांमध्ये. आज युवा पिढीमध्ये डे कल्चर आलेलं आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी अधोगती तर होतच आहे. जे आपण बघतो की आज इंटरनेटचा किंवा वेगवेगळ्या ऍप्सचा वापर चांगल्या गोष्टीसाठी नाही तर अयोग्य गोष्टीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात चालू आहे. जे आज आपण बघतो की समाजामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मॉडर्नायझेशनच्या नावाखाली किंवा विकसिततेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे घडत आहेत. परंतु मलाही असं वाटतं की डेव्हलपमेंट तर कमी होत आहे, पण अधोगती असं अधोगती सुद्धा होत आहे. परंतु या सगळ्या गोष्टींचा विचार कशा प्रकारे करायचा, काय घ्यायचं आणि काय नाही हे सुद्धा आपल्यावर आहे. तर म्हणजे सांगायचं एकच की पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण किती प्रकारे करायचं आणि कशा प्रकारे करायचं, की आज जेव्हा आपण बघतो किंवा पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करत असताना आज देशामध्ये सुद्धा देशामधल्या खूप साऱ्या मोठ्या प्रमाणातल्या गोष्टी आज युवकांसमोर येत आहे. म्हणजे आज लॉकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा आपण बघतो की पाश्चिमात्य संस्कृतीचं जरी म्हणजे युवक आजचे अनुकरण करत असले तरी आज दिसून पडत आहे की आपली संस्कृती किती महत्वाची आपल्यासाठी आहे. म्हणजे मी त्या दिवशी असं सहज काही जणांशी बोलत होतो, त्यावेळेस हे ज्याला आपण म्हणतो क्वारंटाईन आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार काय, क्वारंटाईन 14 दिवस का, तर त्यांनी सहज म्हटलं की एक म्हणजे म्हातारी आजी होती, तिने सहज म्हटली क्वारंटाईन म्हणजे 14 दिवस क्वारंटाईन कसले म्हणे, हे काही अगोदरच होतं म्हणे आपल्या इथे. मी म्हटलं कसं काय, मला सांगा म्हणे, आपल्या इथे जर एखादा व्यक्ती जर मरण पावला तर 14 दिवस तुतूक लागायचंच म्हणे. अशा प्रकारचं संकल्पना आपल्या इथेच अगोदर होत्या. पाश्चिमात्य संस्कृतीचा ज्यावेळेस आपण विचार करतो, पाश्चिमात्य संस्कृतीकडे आपण मोठ्या प्रमाणात ओढल्या चाललोय, मोठ्या प्रमाणात आकर्षित होतोय. परंतु आकर्षित होत असताना कुठेतरी जे म्हणतो अधोगतीकडे जाण्याचं सुद्धा कारण पाश्चिमात्य संस्कृती आहे. म्हणजे जे आज आपण बघतो की कपड्याचं कल्चर असो, गाण्याचं कल्चर असो, वागण्याचं कल्चर असो, हे सगळ्या गोष्टी तर आहेत. पण या सगळ्या गोष्टी असताना त्यांच्या समोर आपल्याला अधोगतीकडे जात असताना त्यांच्या समोर आपली संस्कृती, आपल्या गोष्टी कशा प्रकारे मांडता येईल याचा आपण विचार करतो का? आज ज्यावेळेस इंग्लिश भाषेचा आपण जेव्हा बडेजाव करतो, त्याच वेळेस जेव्हा हिंदी भाषा जेव्हा वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन आपले माननीय प्रधानमंत्री किंवा वेगवेगळे लोक जाऊन त्या ठिकाणी बोलतात, त्यावेळेस कुठेतरी आपल्यालाच आपल्या हिंदीचा गर्व वाटायला लागतो. ज्यावेळेस आपण सेकंड घेतो त्याच वेळेस ज्यावेळेस या क्वारंटाईनच्या पूर्ण लॉकडाऊनच्या काळांमध्ये नमस्तेची संस्कृती पूर्ण आपला देश पूर्ण जगाला देतो, त्यावेळेस या गोष्टी, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला देता येईल का? किंवा आपल्याला सांगता येईल का की आजच्या युवकांना आपल्या माहित आहे का? किंवा 11 सप्टेंबर 1893 मध्ये स्वामी विवेकानंद शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये जाऊन माय ब्रदर्स अँड सिस्टरचं एक वाक्य बोलतात आणि संपूर्ण शिकागोची धर्म परिषद टाळ्यांनी त्याचा हे होतो. तर ह्या गोष्टी आपल्याला सांगता येईल का? जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला रूपी ग्रंथ असो किंवा ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सांगता येईल का? किंवा आपली संस्कृती, जे आपण म्हणतो की विमानाचा शोध कोणी लावला, किंवा ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या विज्ञानाचं एक सार कुठे आहे, तर हे सार वेदांमध्ये आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगता येईल का? असे काही मॉडेल आपल्याला त्यांच्या समोर ठेवता येईल का? फक्त डे संस्कृतीमुळे म्हणजे आज फादर्स डे, मदर्स डे, म्हणजे मी खूप वेळेस बोलतो किंवा काल परवाच तो फादर्स डे झाला, मदर्स डे झाला. आपण बघतो की मॉडर्नायझेशनमुळे पाश्चिमात्य संस्कृतीचा विचार करत, त्याचं अनुकरण करत युवा वर्ग तिकडे जात आहे. परंतु एक युवा वर्ग त्याच्यामध्ये सुद्धा आहे की तो सुद्धा समजून घेते की नाही, हे कुठेतरी वेगळ्या गोष्टी आहेत, त्या कुठेतरी वेगळ्या गोष्टी असल्यामुळे, कारण की आपण आई वडिलांसोबत त्या दिवशी खूप साऱ्या पोस्ट चालला, आम्ही तर वडिलांसोबत हा दिवस बापासाठी कुठल्याच प्रकारे एक दिवस नाही, प्रत्येक दिवस वडिलांचाच आहे. तर अशा प्रत्येक गोष्टी सांगता येईल का? आपल्या संस्कृतीचं, आपल्या देशाचं, आपल्या समाजाचं दर्शन त्यांना घडून देता येईल का? अशा जर गोष्टी जर आपण त्यांना जर घडून आणल्या तर नक्कीच ते अनुकरण जे आहे ते अनुकरण कमी होईल. कारण की आज जेव्हा बघतो तर आपल्याला असं दिसून येते की संपूर्ण देशाचं लक्ष आज संपूर्ण जगाचं लक्ष आज आपल्या देशावर आहे.
त्यामुळे अनुकरण करत असताना काही काळ असा चालला की काही काळ आपण दुसऱ्याचं अनुकरण केलं, परंतु आज पुन्हा ती परिस्थिती अशी येईल की ती पुन्हा परिस्थिती नंतर आपल्या देशाचं आपल्यालाच अनुकरण करावं लागेल. आणि ती एक या लॉकडाऊन मध्ये आपल्याला एक दिसलाय, संयम, संकल्प असो, नमस्ते असो, या सगळ्या पद्धती असो, त्या पद्धतीची देण आपल्या भारत देशाने संपूर्ण जगाला दिली आहे. आणि त्या गोष्टी जेव्हा आपण बघतो त्यावेळेस असं दिसून येते की पुन्हा आपला देश विश्वगुरूकडे जाईल आणि विश्वगुरू पदाकडे जात असताना पुन्हा आपण आपले लोक आपल्या गोष्टींचं अनुकरण करतील आणि आपल्या गोष्टींचं अनुसरण करतील आणि अनुसरण करत एक चांगला व्यक्ती होईल. आणि त्यामुळे मग अधोगती होणार नाही. एक वर्ग असा आहे की डेव्हलपमेंटच्या नावाखाली त्या सगळ्या गोष्टींचं अनुकरण करतात, परंतु समाजामध्ये एक वर्ग सुद्धा असा आहे की जो आपल्या देशाचा, समाजाचा विचार करत आपल्या देशाचा, समाजाचा नेहमी अनुकरण करत असतो. त्याच्यावर जास्त हायलाईट नाही केलं जात, त्यामुळे हे सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे आपण जर थोडा विचार केला, चीनचा आणि भारताचा जे संबंध काही दिवसामध्ये बिघडले, तर ज्यावेळेस बिघडले त्यावेळेस आपण बघतो ना, टिकटॉक सारख्या ऍपला आपण सगळ्यांनी विरोध करत त्या सगळ्यांना डिलीट केलं. अर्थात सगळ्यांनी त्या आपल्या याच्यातून डिलीट केलं. चायनीज ऍप डिलीट करण्याचे सगळ्यांनी मेसेज टाकले. ज्यावेळेस या देशातल्या युवकांना, या देशातल्या समाजातील युवकांना असं दिसून येईल की आपला देश पुन्हा, आपल्या देशाला आपली गरज आहे, आपल्या देशातल्याच गोष्टी आपल्यासाठी या आहेत. आपल्या देशामध्ये तक्षशिला, नालंदासारखे विद्यापीठ होते. आपल्या देशातली संस्कृती संपूर्ण देशाला ज्ञान देणारी होती. आपल्या देशानेच जगाला बुद्ध दिला. ह्या गोष्टी जेव्हा समजेल त्यावेळेस सगळे युवक पुन्हा आपल्या देशाचं, आपल्या समाजाचं, आपल्या संस्कृतीचं अनुकरण करतील आणि त्यानंतर ते ती अधोगती होणार नाही, ते डेव्हलपमेंट होईल असं मला वाटतं. नक्कीच. फक्त त्याच्यासाठी काही काळ लागेल. जो काळ मला असं वाटतं की जे इंग्रजांनी जी मेकॉलो शिक्षण पद्धती आणली, कारण की ज्यावेळेस मेकॉलोने संपूर्ण, असं म्हटलं जाते, संपूर्ण देशाची भ्रमंती केली आणि संपूर्ण देशाची भ्रमंती केल्यानंतर तो इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये गेला आणि इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये गेल्यानंतर तेथे त्याने अहवाल वाचला आणि अहवाल वाचल्यानंतर त्याने म्हटलं की जर भारत देश असा देश आहे, असा एकसंघ देश आहे की तुम्ही तिथल्या लोकांना पराजित करू शकणार नाही. तिथल्या लोकांमध्ये देशभक्ती, राष्ट्रभक्ती, संस्कृती इथल्या लोकांमध्ये अशी रगारगामध्ये बसलेली आहे. तुम्ही कितीकही लोकांचे पळाव किंवा कितीकही युद्ध केले तरी तुम्ही त्यांच्याशी जिंकू शकणार नाही. छोटे छोटे उठाव त्या देशामध्ये होतील. तुम्हाला जर त्या देशामध्ये जर राज्य करायचं असेल तर तिथची शिक्षण पद्धती, तिथची गुरुकुल शिक्षण पद्धतीचा पूर्णपणे नकार द्या. तिथली गुरुकुल शिक्षण पद्धती नष्ट करा. त्यानंतर तुम्ही त्या देशामध्ये राज्य करू शकाल. आणि मेकॉलो पद्धती आपल्या देशामध्ये लागू झाली. पुन्हा एकदा मेकॉलो शिक्षण पद्धती आपल्या देशामध्ये आहे. त्यामुळेच हा सगळा विचार आणि हे सगळेच अनुकरण आहे. ज्यावेळेस ही शिक्षण पद्धती बदलेल, न्यू एज्युकेशन पॉलिसीचा ड्राफ्ट आपल्या देशामध्ये आलेला आहे, ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी घडतील त्यावेळेस नक्कीच हे अनुकरण बंद होईल. आणि जे आपण म्हणतो की तुझं आहे तुझं पाशी पण तू जागा विसरला अशी, ती जागा जेव्हा आपल्या ज्ञानात येईल त्यावेळेस नक्कीच हे अधोगतीचं काम कमी होईल आणि आपण डेव्हलपमेंट करे आणि संपूर्ण देशाला एक, या देशातला योग संपूर्ण जगाला एक दिशा देणारा ठरेल असं मला वाटतं. नक्कीच संपूर्ण भारत देश विश्वगुरू बनण्याच्या मार्गावर नक्की येईल. आपण आपल्या संस्कृतीचं विस्मरण न करता आपण त्याचं अनुकरण करायला हवं आणि अनुसरण सुद्धा करायला हवं. पुढे या सगळ्या गोष्टीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असो, आजचा युवा असू देत, ते संपूर्ण भारत असू देत, या सर्व गोष्टींसाठी अगदी कटिबद्ध राहणार असं मला वाटतं. पुन्हा मी प्रश्नाकडे आपण वळतोय. येतोय माझा आवाज रवीजी? हो, येतोय. पुन्हा मी पुढच्या अगदी वेगळ्या प्रश्नाकडे वळेल. पुन्हा आपल्या परिषदेकडे मी येईल सर. आता सध्या लॉकडाऊन संपूर्ण जगाला विळखा घातलेला आहे. आपण लॉकडाऊन उपभोगलं आहे, अनलॉक कडे आपण वाटचाल करतो आहोत. या सगळ्या गोष्टींमध्ये राज्य सरकारने परीक्षा न घेण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, याकडे स्वतः रवी दांडगे प्रदेश मंत्री म्हणून कसं बघतात आणि आपली भूमिका यात काय आहे? आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस संपूर्ण देशामध्ये कोरोनाचं सावट आलं त्यावेळेस संपूर्ण क्षेत्राला हानी पोहोचली. त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्र सुद्धा यापासून दूर राहिलं नाही. आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस कोरोना आपल्या देशामध्ये आला त्यावेळेस फेब्रुवारी मार्च महिना होता आणि कुठेतरी शैक्षणिक सत्र संपत आले होते आणि परीक्षा द्यायच्या होत्या. बरोबर. ज्यावेळेस असं संपूर्ण देशामध्ये असं दिसलं की हा प्रभाव वाढणार आहे, त्यामुळे युजीसीने सुद्धा 2 समित्या गठीत केल्या आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा एक समिती गठीत केली की ज्या माध्यमातून 8 मेला त्याचा अहवाल आला. विद्यार्थी परिषदचं म्हणणं अगोदरपासून होतं की परीक्षा घेतल्याच पाहिजे. परीक्षा घेतल्या पाहिजे म्हणजे काय, परीक्षा आज उद्या नाही घेतल्या पाहिजे. ज्यावेळेस
कोरोनाची परिस्थिती कमी होईल त्यावेळेस आपण या परीक्षा घेतल्या पाहिजे, कारण गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणून त्या परीक्षा ह्या आवश्यक आहेत. 8 मेला महाराष्ट्र शासनाच्या समितीचा अहवाल आला. अहवाल आल्यानंतर माननीय शिक्षण मंत्र्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या परीक्षा आम्ही कॅन्सल करत आहोत आणि फायनल इयरच्या परीक्षा ह्या घेतल्या जातील. आम्ही सुद्धा त्या गोष्टीचं एक अभिनंदन केलं अगोदर, कारण की फायनल इयरच्या परीक्षा या संपूर्ण ग्रेड, जेव्हा आपण विचार करतो फायनल इयरच्या परीक्षेचे मार्किंग हे कुठे ऍडमिशन असो, परदेशात शिकायला जायचं असो, परराज्यात सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायला असो किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी फायनल इयरचे एक्झाम मार्क्स हे महत्वाचे पकडले जातात आपल्याला मिळतात. परंतु नंतर लगेच 16 मेच्या दरम्यान माननीय शिक्षण मंत्री कॉन्फरन्स घेतात आणि युजीसीला एक लेटर पाठवतात की आम्ही कुठल्याच प्रकारे महाराष्ट्र राज्य समर्थ नाही आहे परीक्षा घेण्यासाठी, कारण की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महामारीचे स्वरूप आलंय आणि त्यामुळे आम्ही असमर्थ आहोत, अशा प्रकारचे लेटर पाठवतो. परंतु विद्यार्थी परिषद नेहमी असं म्हणत राहिलं की जर विद्यार्थ्यांच्या हिताचा जर विचार करायचा असेल तर विद्यार्थी परिषदचं म्हणणं हे नाही की बा या अशा पॅन्डेमिक मध्ये तुम्ही परीक्षा घ्या, परंतु आज ना उद्या केव्हा तरी या ही जी महामारी ही कमी होईल. कारण की आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेस संपूर्ण राज्यामध्ये 11 विद्यापीठ आहे, कृषी विद्यापीठ. 11 विद्यापीठांचा ज्यावेळेस विचार करतो, फक्त मुंबई आणि पुण्याचा विचार करत जर महाराष्ट्र शासन जर या प्रकारची जर भूमिका घेत असेल तर त्यामुळे कुठेतरी मग त्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना मुंबई आणि पुणे युनिव्हर्सिटीचा जर विचार केला तर मग गोंडवाना विद्यापीठावर किंवा अमरावती विद्यापीठावर किंवा नागपूर विद्यापीठावर तो अन्याय नाही का, कारण की गोंडवाना विद्यापीठामध्ये खूप कमी केसेस होत्या आणि तशा प्रकारच्या तयारी सुद्धा झाल्या होत्या. आपण जर वेगवेगळ्या शिक्षण तज्ञांचं, प्राध्यापकांचं, माजी कुलगुरूंचं यांचं जर मत जर ऐकलं तर आपल्याला दिसून येतं, किंवा पॅनल डिस्कशन मध्ये किंवा वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा आपण जर मोठमोठ्याले लेख जर वाचले तर आपल्याला दिसून येईल की फायनल इयरची एक्झामिनेशन का महत्वाची आहे. कारण की आज त्यांनी तर म्हटलं की परीक्षा घेणार नाही, परंतु परीक्षा काय नाही घेणार. जेव्हा माननीय मुख्यमंत्री येतात आणि लाईव्ह सांगतात की आम्ही मागच्या सगळ्या सेमिस्टर मध्ये क्लिअर असणाऱ्या विद्यार्थ्यांचं, म्हणजे मागचे सगळे सेमिस्टर ज्यांचे क्लिअर आहे अशांचे मार्काची सरासरी काढत फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना आम्ही पास करू. अगोदरचे घोषणा करतात की आम्ही सरसकट फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना पास करू, नंतर घोषणा करतात की आम्ही अव्यावसायिक म्हणजे BA BCom BSc विद्यार्थ्यांचे ऍग्रिगेट काढत फायनल इयरच्या त्यांना फायनल इयरचे म्हणजे त्या सरासरी काढत फायनल इयरचे मार्क देऊ आणि त्यांना प्रमोट करू. मग अव्यावसायिक विद्यार्थ्यांचं ठीक आहे, मग व्यावसायिक विद्यार्थ्यांचं काय, इंजिनिअरिंग, बार काउन्सिल, आर्किटेक्चर, लॉ, MSc MBA, कारण की त्यांच्या ज्या शिखर संस्था आहे, म्हणजे बार काउन्सिलनं म्हटलंय की फायनल इयरची एक्झाम झाली पाहिजे, आर्किटेक्चर काउन्सिलनं म्हटलंय की फायनल इयरची एक्झाम झाली पाहिजे, आणि त्यामुळे महाराष्ट्र शासन पुन्हा एकदा त्या काउन्सिलला पुन्हा एकदा पत्र पाठवतात की आम्ही असमर्थ आहोत. पण तो हे कसं काय, म्हणजे BA BCom BSc चे विद्यार्थ्यांना तुम्ही प्रमोट करता, ते मागच्या सरासरीचे मार्क घेत. परंतु या सगळ्याचा विचार करत असताना ज्यावेळेस आम्ही संपूर्ण विदर्भाच्या 11 विद्यापीठाचा विचार केला त्यावेळेस तुम्ही एटीकेटीच्या विद्यार्थ्यांचा काय निर्णय घेतला. एटीकेटीच्या विद्यार्थ्यांचा निर्णय पेंडिंग आहे. आणखी जे मी आता व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा विषय पेंडिंग आहे, ITIच्या विद्यार्थ्यांचा विषय पेंडिंग आहे, पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचा विषय पेंडिंग आहे. कुठेतरी महाराष्ट्र शासनाने एक लोकप्रिय घोषणा करायची, आणि लोकप्रिय घोषणा करत असताना ज्या तुम्ही घडामोडी बघितल्या त्या सुद्धा घडामोडी बघत असताना तुम्हाला असं दिसून येते की कुठल्या प्रकारे महाराष्ट्र विद्यापीठ कायदा असं म्हणते की महाराष्ट्र शासन हे कुठल्याही प्रकारे इंटरफिअर विद्यापीठामध्ये करू शकत नाही. कंट्रोल ऑफ एक्झामिनेशन, अकॅडमिक काउन्सिल या सगळ्या त्या विषयावर निर्णय घेत त्या परीक्षा घेतील, आणि तो निर्णय कुलगुरू आणि कुलपती म्हणून राज्यपाल या सगळ्यांच्या द्वारा तो निर्णय घेतला जाईल. परंतु या सगळ्यामध्ये जेव्हा आपण बघतो की माननीय शिक्षण मंत्री, माननीय मुख्यमंत्री यांनी जेव्हा हे सगळे निर्णय घेतले तेव्हा एकतर्फी निर्णय घेतले. यामध्ये कुठल्याच प्रकारे विद्यापीठ किंवा कुठल्याच प्रकारे राज्यपाल यांचा कुठल्याच प्रकारे अंतर्भाव नव्हता. ज्यावेळेस युजीसीचं लेटर ज्यावेळेस 8 मेला येतं त्यामध्ये असं म्हटलं जातं युजीसी तर्फे की फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचं एक्झामिनेशन कॅन्सल करा आणि फायनल इयरची एक्झामिनेशन त्या विद्यापीठाच्या काय म्हणता येईल परिस्थितीनुसार त्यांना घेऊ द्या.
पण त्या परिस्थितीनुसार घेऊ द्या असं म्हटलं, परंतु महाराष्ट्र शासनाने निर्णय दिला आणि प्रत्येक वेळेस विद्यार्थ्याला संभ्रमात सोडून दिलं. पहिल्यांदा घोषणा दिली की आम्ही फर्स्ट इयर सेकंड इयरच्या एक्झामिनेशन कॅन्सल करू, फायनल इयरची एक्झाम घेऊ. मग 16 तारखेला घोषणा केली की आम्ही फायनल इयरची एक्झामिनेशन कॅन्सल करू. मग आता माननीय मुख्यमंत्र्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्यांनी म्हटलं की आम्ही फायनल इयरची एक्झामिनेशन कॅन्सल केली. मग पुन्हा माननीय शिक्षण मंत्री 7-8 दिवसाच्या अगोदर येतात आणि म्हणतात की आम्ही फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल इयरच्या विद्यार्थ्यांची परीक्षा कॅन्सल केली, BA BCom BSc, आणि जे व्यावसायिक आहे त्यांचं आम्ही केंद्राकडे पाठवलं आणि जे एटीकेटी आहे त्यांचा निर्णय आम्ही 2 दिवसात घेऊ. ते 2 दिवस आलेच नाही. 2 दिवसात घेऊ. आणि त्याच्यामध्ये आणखी मजेची गोष्ट म्हणजे ते असे म्हणतात की सरासरी गुण कशा प्रकारे द्यायचे हे विद्यापीठाने ठरवा. ज्यांना परीक्षा द्यायची म्हणजे एकाच परीक्षेसाठी 2 निर्णय, ज्यांना परीक्षा द्यायची त्यांनी परीक्षा द्या, ज्यांना परीक्षा नाही द्यायची त्यांनी परीक्षा नका देऊ, अशा प्रकारचे 2 निर्णय ते घेतात. हा, ऐच्छिक आणि ऐच्छिक अशा प्रकारचे 2 निर्णय घेतात आणि ते सगळं जबाबदारी ते विद्यापीठावर टाकून देतात. आता काल परवा एक त्याच्यामध्ये मजेची गोष्ट अशी की आणि ते जे विद्यापीठाला जे पत्रक लिहून द्यायचं आहे ते काल परवा एक नोटिफिकेशन गोंडवाना विद्यापीठाचं आलं. त्या गोंडवाना विद्यापीठामध्ये ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा नाही द्यायची आहे त्याच्यामध्ये असं होतं त्या पत्रकामध्ये की मी म्हणजे तो असं लिहून देईल आणि त्याच्या खाली एक ठळक शब्दात होतं, मी त्या दिवशी ते स्प्रेड सुद्धा केलं, प्रत्येक विद्यार्थ्यांनी टाकलं की किती मोठ्या प्रमाणात संभ्रम आणि किती मोठ्या प्रमाणात त्याला म्हणता येईल की सावधान होण्याची परिस्थिती विद्यार्थ्यांवर आली आहे की मी स्वतः परीक्षा देऊ इच्छित नाही आणि मी या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार असेल, अशा प्रकारचं वाक्य म्हणजे मी तुम्हाला एकदा वाचून दाखवत होते. त्यांनी असं म्हटलंय की मी मागील सर्व सत्रातील सर्व विषयामध्ये उत्तीर्ण असून सद्यस्थितीत COVID-19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आरोग्यविषयक जोखमीची मला जाणीव आहे. त्यामुळे परीक्षा न देता मागील संपूर्ण सत्रात मिळालेल्या गुणांच्या आधारे मला पदवी प्रदान करण्यात आली. हे ठीक आहे, पण याच्या समोरचं वाक्य काय, विद्यार्थ्यांकडून विद्यापीठ काय लिहून घेणार आहे? या संदर्भात सर्व बाबींचा मी परिपूर्ण विचार केलेला असून भविष्यात याबाबत काही समस्या उद्भवल्यास मी स्वतः जबाबदार असेल. ही कशा प्रकारचे विद्यार्थ्यांकडून तुम्ही अंडरटेकिंग लिहून घेताय की मी परीक्षा देणार नाही? तुम्हीच म्हणता की मागच्या सगळ्या सत्राची सरासरी काळात आम्ही प्रमोट करू, पण लिहून घेताना तुम्ही हे सुद्धा लिहून घेताय की या सगळ्या जर समोर भविष्यात जर काही परिस्थिती उद्भवल्यास मी या सगळ्यासाठी मी स्वतः जबाबदार आहे. म्हणजे विद्यापीठ या सगळ्या गोष्टीसाठी जबाबदार राहणार नाही. म्हणजे ही काय, ही दुटप्पीच भावना सरकारची आहे असं विद्यार्थी परिषदला आणि मला वाटतं. कारण की अशा प्रकारचं जर लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही सरसकट लिहून घ्या ना. विद्यार्थी परिषदने अगोदर सांगितलं की कशा प्रकारच्या गोष्टी घडू शकतात. आज संपूर्ण देशामध्ये जर परीक्षा झाल्या आणि महाराष्ट्रामध्ये जर परीक्षा झाल्या नाही, म्हणजे आज परिस्थिती ठीक आहे, पण उद्या या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर कुठेतरी विद्यार्थ्यांना वारंवार संभ्रमात टाकण्याचं काम आहे. तर त्यामुळे जे संपूर्ण देशाचा जर विचार केला आणि विद्यार्थी परिषदेची मागणी एकच होती की फायनल इयरच्या विद्यार्थ्यांची जर परीक्षा घेतली, कारण की ज्यावेळेस फायनल इयरच्या विद्यार्थ्यांची परीक्षा नाही घेणार असं म्हणता आणि त्यावेळेस मग तुम्ही फक्त सगळ्या जे मागच्या सगळ्या सत्रामध्ये जे पास आहेत अशा सगळ्यांची सरासरी काढत फायनल शेवटच्या अंतिम वर्षाला त्याची सरासरी करत त्यांना प्रमोट करायचं. मग देशामध्ये ज्यावेळेस आपण विचार करतो की अमरावती विद्यापीठामध्ये 51,000 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहे फायनल इयरचे, त्याच्यापैकी 21,000 विद्यार्थी बॅकलॉग आहे, म्हणजे एटीकेटी वाले विद्यार्थी आहेत. नागपूरमध्ये 70,000 विद्यार्थी बसणार आहे, त्याच्यातले 21,000 आहे. गडचिरोली युनिव्हर्सिटीमध्ये 23,000 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहे, त्याच्यातले 15,000 ते 16,000 विद्यार्थी एटीकेटी आहे. तर मग असं संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की जे 8 लाख विद्यार्थ्यांचा आपण आरडाओरड करत आहोत त्याच्यातले 3 ते 3.5 लाख विद्यार्थी मग एटीकेटीच झालेले आहेत. मग त्या विद्यार्थ्यांचं काय? मग त्यापैकी व्यावसायिक जे इंजिनिअरिंग आहे, लॉ आहे, अशा विद्यार्थ्यांबद्दल काय निर्णय? तर पुन्हा तुम्ही एकदा त्यांना संभ्रमातच टाकत नाही का? काल जो निर्णय, जे नोटिफिकेशन गोंडवाना विद्यापीठाने काढलं आणि ज्यांना परीक्षा द्यायची नाही किंवा द्यायची आहे अशांना लिहून देताना म्हटलंय की तुम्ही आम्ही आमच्या भविष्याचा विचार करू. म्हणजे भविष्याचा विचार म्हणजे काय? तर कुठेतरी विद्यार्थ्याच्या भविष्यावर घाला घालण्याचं काम चालू आहे का? तुम्हाला जर प्रमोटच करायचं आहे तर तुम्ही सबसेल प्रमोट का नाही करून राहिले? तुम्ही मग असे लेखी का विद्यार्थ्यांकडून घेताय?
आताच मला काही मिनिटाच्या अगोदर एका विद्यार्थ्याचा मेल आला की बा अशा प्रकारचं करणं म्हणजे आमच्याकडून लोन घेत आहे, म्हणजे उद्या जर आम्हाला नोकरी नाही भेटली, उद्या जर आम्हाला जर ऍडमिशन भेटली नाही, उद्या जर प्रायव्हेट कंपनीमध्ये आम्हाला जर जॉब भेटला नाही आणि आम्ही जर पुन्हा जर विद्यापीठ किंवा सरकारकडे आलो तर आम्ही ते लेखी दिलेलं असेल ना हो विद्यापीठाला की आम्हाला आमच्या भविष्याचा आम्ही विचार करत आम्ही तुम्हाला लेखी देत आहे. तर मग ही विद्यार्थ्यांसोबत फसवणूक नाही का, असा प्रश्न आमचा आहे. आणि त्यामुळे आमचं असं म्हणणं होतं की बा ज्यावेळेस फायनल इयरचा विचार करतो, प्रत्येक सत्राच्या काय म्हणते पॉइंटरचा विचार करत त्या पॉइंटरनुसार फायनल इयरचे मार्क दिले जातात. प्रत्येक बरोबर. सेमिस्टरचं तितकं महत्व असतं, त्यामुळे फायनल इयरचं तितकं महत्व आहे. आता काल शिवाजी कॉलेज मधल्या काही विद्यार्थ्यांचा मला कॉल होता किंवा सीबीएस चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम नुसार फायनल इयरला त्यांनी एक वेगळा विषय घेतला. आता फायनल इयरला त्यांनी एक वेगळा विषय घेतला, त्या सगळ्या विषयामध्ये म्हणजे विषयामध्ये नव्हता, पण त्यांनी फायनल इयरला एक वेगळा विषय घेतला. आता सेकंड सेमिस्टरला किंवा थर्ड सेमिस्टरला तो विषयच नव्हता आणि फायनल सेमिस्टरला डायरेक्ट तो विषय आला, तर तुम्ही कुठली सरासरी काढून त्या विषयाला देणार आहे? अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहे आणि त्या प्रश्नाला उत्तर देण्या सरकार, विद्यापीठ सगळ्या प्रकारे अनुत्तरित आहे. आणि त्यामुळे कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा विचार करत, नाहीतरी सगळ्या विद्यार्थी परिषदचं म्हणणं असं होतं की बा या सगळ्या परिस्थितीचा विचार करत ज्यावेळेस ही सगळी परिस्थिती कमी होईल त्यावेळेस विद्यार्थ्यांचे पेपर घ्या, परीक्षा घ्या, जेणेकरून विद्यार्थी परिषदचं असं म्हणणं नाही की बा पूर्णपणे भवितव्य विद्यार्थ्याचं धोक्यामध्ये घाला, पण विद्यार्थी परिषदचं असं म्हणणं आहे की समोरच्या येणाऱ्या जीवनामध्ये सुद्धा विद्यार्थ्याचं जीवन धोक्यात तुम्ही घालू नका. कारण की ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या डिग्रीवर काय लिहून देणार आहे, ड्यू टू प्रमोट कशामुळे, ड्यू टू प्रमोट कोरोना अशा प्रकारे लिहून देणार, त्यामुळे त्यांचं आयुष्य धोक्यात जाणार नाही का? अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. मग हा सुद्धा एक प्रश्न येतो, जर या 11 युनिव्हर्सिटीजचे तुम्ही पेपर कॅन्सल करत आहात तर मग आपल्याच महाराष्ट्रामध्ये आरोग्य विद्यापीठ आहेत ज्यामध्ये BAMS, BHMS, MBBS चे BDS चे विद्यार्थी शिकतात, मग त्यांच्या परीक्षा का कॅन्सल केला नाही? तर हा सुद्धा एक प्रश्न महत्वाचा आहे. त्यामुळे विद्यार्थी परिषदचं म्हणणं आहे की या परीक्षा झाल्या पाहिजे. परीक्षा का झाल्या पाहिजे याचे फायदे तोटे आपण आजपर्यंत वेगवेगळ्या शिक्षण तज्ञाच्या माध्यमातून, कुलगुरूंच्या माध्यमातून, टीव्हीच्या पॅनलच्या माध्यमातून आपण ऐकलेलं आहे. विद्यार्थी परिषद सुद्धा एक या सगळ्यामध्ये परीक्षा नाही झाल्या तर एक ही खूप जण म्हणतं की बा राजकारण विद्यार्थी परिषद करत आहे, पण माझं नेहमी म्हणणं आहे, मी सुद्धा नेहमी म्हणतो की विद्यार्थी परिषद सुद्धा म्हणते जर विद्यार्थ्याच्या हितासाठी, विद्यार्थ्याच्या भवितव्याला घेऊन एखाद्या निर्णयाच्या पाठीमागे लागणं, त्याच्यासाठी संघर्ष करणं हे जर राजकारण असेल तर विद्यार्थी परिषद ही असं राजकारण करते. कारण की विद्यार्थ्याच्या आज तुम्ही या काय म्हणते पॉप्युलर घोषणा तुम्ही कराल, पण परंतु उद्याच्या हीच पॉप्युलर घोषणा जेव्हा विद्यार्थ्यांसाठी घातक ठरेल त्यावेळेस या 7 ते 8 लाख विद्यार्थ्याच्या मागे तुम्ही उभे असाल का? तुम्ही त्यावेळेस उभे असाल का? हा प्रश्न सुद्धा या माध्यमातून पडतो. तर याचा सुद्धा विचार विद्यार्थी परिषद म्हणून किंवा विद्यार्थी परिषद म्हणून आम्ही करतो, पण एक सामान्य विद्यार्थी म्हणून, पालक म्हणून आपण करतोय का याचा सुद्धा विचार प्रत्येकाने करावा की आपला पाल्य उद्या जाऊन कॉम्पिटिटिव्ह मध्ये टिकेल का? मला सांगा, उद्या जर प्रत्येक विद्यार्थी नेट सेटची तयारी करतो, कॉम्पिटिटिव्हची तयारी करतो, ज्याच्यासाठी 55-60% मार्क आवश्यक असतात, त्याच्यावर जर ग्रेस आली, त्याच्यावर जर प्रमोट आलं तर तुम्ही ते कशा प्रकारे ग्राह्य प्रकारात? उद्या जर तुम्ही जर UPSC MPSC साठी गेले किंवा उद्या जर तुमची जर स्पर्धा जर बाहेरच्या राज्यातील विद्यार्थ्यांसोबत झाली तर तिथे कशा प्रकारे तुमची डिग्री ग्राह्य ठरली जाईल? आता काल परवा जे शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की प्रत्येकाची सरासरी कशा प्रकारे काढायची ते त्या विद्यापीठाने ठरवा. मग मला एक प्रश्न पडतो की अमरावती विद्यापीठ वेगळ्या पद्धतीने सरासरी काढेल, गोंडवाना विद्यापीठ वेगळ्या पद्धतीने सरासरी काढेल, पुणे विद्यापीठ वेगळ्या पद्धतीने सरासरी काढेल. मला सांगा, अगोदरच तर विदर्भातल्या विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये जर ऍडमिशन घ्यायची असेल तर एका वेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांकडे बघितलं जातं. या सगळ्या निर्णयामुळे जर उद्या जर आमच्या विद्यार्थ्यांना जर पुणे, मुंबई सारख्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन भेटल्या नाही तर मग काय करावं? हा एक विद्यार्थ्याच्या याच्यावर घालाच नाही का? उद्याचा जर विद्यार्थ्याला जर JNU मध्ये जायचं असेल, आज 2-3 दिवसाच्या अगोदर मोठ्या प्रमाणात लेख आले की फेलोशिप, परदेशामध्ये जाण्यासाठी जी फेलोशिप मिळते त्याच्यासाठी फायनल इयरचे मार्क आवश्यक असतात. उद्या जाऊन एक प्रश्नचिन्ह निर्माण होईल. त्या सगळ्यांसाठी पॉलिसी कुठेच नाही बनवली आहे सरकारने. त्या सगळ्यांचा सुद्धा विचार करायला पाहिजे ना. या सगळ्या गोष्टींचा विचार होईल का?
उद्या जाऊन ते म्हणतात की प्रत्येक विद्यापीठाची मार्कशीट कशा प्रकारे येईल, त्याच्यावर काय लिहून येईल, प्रमोटेड म्हणजे काय. उद्या जाऊन जर एखाद्या विद्यार्थ्याला जर परीक्षा द्यायची असेल तर त्याची मार्कशीट कशा प्रकारे येईल. तर या सगळ्यांचा विचार त्या त्या विद्यापीठाने करावा असं सरकारनं म्हटलं. तुम्हाला जर अगोदरच जर त्या विद्यापीठावर ढकलून द्यायचं होतं तर विद्यापीठ परीक्षा घ्यायला तयार होते. त्यांनी तशा प्रकारच्या योजना, त्यांनी तशा प्रकारचे प्रिकॉशन्स घेऊन त्या परीक्षा घेतल्या असत्या. पण आज जी परिस्थिती निर्माण होत आहे, उद्या जो विद्यार्थ्याच्या भविष्याची खेळ खंडोबा केला ते आताच गोंडवाना विद्यापीठाने परिपत्रक काढलं, ती वाचल्याबरोबरच प्रत्येक प्रश्नाच्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये संभ्रम आला. ज्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये होतं की मी प्रमोट होऊन यस आता आपण प्रमोट झालो आणि यस आता आपण परीक्षा नाही द्यायची, पण त्या विद्यार्थ्याला जेव्हा तुम्ही लिहून मागत आहे की मी समोर भविष्यात काही झाल्यास मी त्याच्यासाठी पूर्णपणे मी स्वतः त्याच्यासाठी जबाबदार असेल, तेव्हा त्या ज्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये स्वार्थी भावना असून जाऊ द्या ना अभ्यास न करता आपण पास होऊ, त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये सुद्धा धाकधूक निर्माण झाली आहे. आणि तो विद्यार्थी सुद्धा आज म्हणत आहे की दादा मी पेपर द्यायला तयार आहे. असं जर होत असेल तर उद्या जाऊन जर पार्टीतनी जर वार केला तर महाराष्ट्र राज्य किंवा विद्यापीठ प्रशासन हे कटप्पा आणि आजचा विद्यार्थी हा बाहुबली ठरल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं प्रसाद. त्यामुळे विद्यार्थी परिषदची हीच भूमिका आहे की परीक्षा घ्या असं आम्हाला वाटतं. नक्कीच हे जे सगळं चित्र आहे ते खऱ्या अर्थानं फार भयावह आहे आणि लवकरात लवकर यातनं काहीतरी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातनं पॉझिटिव्ह निर्णय यावा अशी ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूयात. रवीजी, आता मी पुढे आणखी जाणार. माझा आवाज येतोय? रवीजी, माझा आवाज येतोय? हो येतोय बोला. रवीजी, मी पुढच्या प्रश्नांकडे जाणार. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये इतका मोठा तुमचा हा सफर राहिलेला आहे. आणखी पुढे तुम्हाला नवीन नवीन गोष्टी अचीव करायच्या आहेत, नवीन नवीन तुमच्यासमोर टास्क असणार आहेत. विद्यार्थ्यांच्या संघटना, ही विद्यार्थ्यांची संघटना, विद्यार्थ्यांसाठी तुम्ही संपूर्ण आयुष्य लढणार आहात. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही स्वतः कटिबद्ध आहात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मार्फत. रवीजी दांडगे हे व्यक्तिमत्व आतापर्यंतच्या मुलाखतीत आम्हाला हळूहळू कळायला लागलेलं, किंबहुना आम्हाला पूर्णतः कळलेलं आहे. तर असे अनेक विद्यार्थी असतात, असे अनेक व्यक्तिमत्व असतात ज्यांना आपण आपला आदर्श मानतो. तर रवीजी नेमका कोणाला आपला आदर्श मानतात? विद्यार्थी परिषद. हॅलो, हा आपला प्रसादची आवाज येतोय? हा आवाज येतोय पण चित्र अडकवतोय थोडं. हॅलो प्रसादजी, आवाज येतोय? येतोय आवाज मला, बोला. मी तसं जर बघितलं तर विद्यार्थी परिषद मध्ये यायच्या अगोदर सुद्धा ज्यावेळेस मी विचार करायचो त्यावेळेस मी नेहमी आदर्श म्हणून म्हणजे असं सांगायचं नाही, पण ज्यावेळेस मला असं वाटायचं तर आदर्श म्हणून मी नेहमी मी ज्या कॉलेजमध्ये, मी ज्या गावामधून आलो, ज्या शाळांमध्ये शिकलो. हा बोला ना. म्हणून मी नेहमी वाचन केलं ते स्वामी विवेकानंद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी, आंबेडकरांच्या विचारांचं केलं. मला असं वाटतं की स्वामी विवेकानंदांसारखा एक व्यक्ती जो अवघड 33 ते 34 वर्ष आयुष्य जगतो आणि आयुष्य जगत युवकांसाठी प्रेरणादायी बनतो, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखा एक व्यक्ती जो आपलं शिक्षण आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी लढतो आणि आपल्या संपूर्ण बुद्धिमत्तेचा वापर हा समाजासाठी करतो. अशा दोन व्यक्तींच्या विचारांचा पगडा असं मला वाटतं की अशा दोन व्यक्तींना मी आदर्श मानतो की ज्या व्यक्तींमधून समर्पण, निष्ठा, ज्याला म्हणता येईल की बुद्धिमत्ता, शैक्षणिक पात्रता, संघर्षाची भावना, या सगळ्या गोष्टी त्यांच्या चरित्रातून किंवा त्यांच्याकडून नेहमी शिकायला मिळतात. आणि त्यांचं वाचन, त्या चरित्राचं वाचन केल्यानंतर किंवा त्यांच्या प्रसंगाचं वाचन केल्यानंतर एक जिद्द किंवा संघर्ष करण्याची भावना ही मनामध्ये उद्भवते आणि समाजासाठी, देशासाठी, देश हमें देता है सब कुछ हमें सब कुछ देना या भावनेतून काम करण्याची भावना ची चालना किंवा प्रेरणा मिळते. अशा प्रकारचे हे दोन आदर्श माझ्या स्थानी मानतो मी. प्रसादजी. अर्थातच आज रवीजी आपल्याशी गप्पा करताना, आपल्याशी विचार देवाणघेवाण करताना फार मजा आली. पूर्णतः आपले आज प्रेक्षक आपल्यासोबत जोडले होते. काही प्रेक्षकांनी आपल्याला प्रश्न सुद्धा विचारलेत.
खऱ्या अर्थानं रवीजी आज आपल्यासोबत बोलून एक उत्स्फूर्त प्रेरणा मिळाली आहे आणि संपूर्ण अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही जी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना, जगातील सगळ्यात मोठी संघटना नेमकी कशी काम करते, त्यांचं उद्दिष्ट, कुठली ध्येय डोळ्यापुढे ठेवून विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थ्यांकरिता ही काम करणारी एक संघटना आहे, हे तुम्ही तुमच्या विचार रूपात आमच्या समोर मांडलेलं आहे. रवीजी, आज तुम्ही आपल्या अमूल्य वेळ काढून आमच्या ह्या कार्यक्रमात सहभागी झाला, तर त्यातर्फे संपूर्ण आजचं स्पेशल पाहुणं टीम, अमरावती, महाराष्ट्र, विदर्भ प्रांत आणि संपूर्ण देशभरातर्फे मी तुमचं अभिनंदन व्यक्त करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्हाला कसं वाटलं या कार्यक्रमात? सर्वप्रथम मी सुद्धा तुमचं धन्यवाद मानतो की या लॉकडाऊन जे हे परिस्थिती आहे, ज्यावेळेस संपूर्ण कॉलेजेस आणि हे सगळं बंद आहे, तरी सुद्धा या माध्यमातून, तुमच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मला विद्यार्थी परिषद म्हणजे काय हे आज तुमच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवता आलं आणि ते तुम्ही जे प्रश्न विचारले त्या माध्यमातून त्याचा उलगडा करता आला. त्यासाठी मी सर्वप्रथम धन्यवाद मानतो तुमचे. या माध्यमातून जे तुम्ही आजचे स्पेशल पाहुणे जो हा एक प्रयोग चालू केलाय, त्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे संगीत, शैक्षणिक किंवा अगोदरची सुद्धा मी तराळ यांची मुलाखत बघितली, तर या माध्यमातून वेगवेगळ्या समाजातील, वेगवेगळ्या संघटनांमधील, वेगवेगळ्या क्षेत्रामधील जे ख्यातनाम, ज्याला ख्यातनाम नाही म्हणता येणार पण काही ना काही काम करतात, अशा लोकांची, अशा विभूतींची, अशा लोकांची तुम्ही मुलाखत घेताय आणि अशाचे विचार काय आहे, मत काय आहे, ते समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम तुमच्या माध्यमातून होत आहे. खरंच हे आजचं स्पेशल पाहुणे जो कार्यक्रम आहे तो खरंच एक प्रकारे प्रत्येकासाठी उपयोगी असेल, कारण की याच्या अगोदर सुद्धा मी जी संगीतातल्या ज्या ताईंची मुलाखत बघितली, तराळ यांची मुलाखत बघितली, ते शैक्षणिक, सामाजिक किंवा त्या त्या क्षेत्रामध्ये जे लोक काम करतात, जे ते विद्यार्थी काम करतात, जे नागरिक काम करतात, त्यांच्यासाठी एक आयोग उपयोगी आहे. आणि या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आज सुद्धा आपण जे बघतो की आज मोठ्या प्रमाणात डिप्रेशन आणि या सगळ्या गोष्टी घडत आहे, तर या सगळ्यामध्ये एक योग्य दिशा देण्यासाठी, एक मार्ग दाखवण्यासाठी आणि या सगळ्यांच्या मधून वरचं उठण्यासाठी आणि एक नवीन विचार, नवीन दिशा मिळवून देण्यासाठी खरंच हा एक तुमचा जो प्रयोग हा दिशादायी, मार्ग प्रेरणादायी आणि त्याला जास्तीत जास्त आणखी सपोर्ट मिळेल असं मला वाटतं आणि तो पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढावा हीच सगळ्यांना प्रार्थना करतो. आणि खरंच एक चांगला उपक्रम तुम्ही चालू केलाय आणि त्या उपक्रमाद्वारे तुम्ही आम्हाला बोलवलं आणि विद्यार्थी परिषद काय, विद्यार्थी परिषद कशा प्रकारे काम करते आणि कशा प्रकारे महत्वाची आहे आज समाजासाठी, विद्यार्थी संघटन कशा प्रकारे आवश्यक आहे ती मांडण्यासाठी आणि त्या विचारांचा उलगडा करून देण्यासाठी तुम्ही आम्हाला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, त्याबद्दल सुद्धा मी सर्वप्रथम आजचे स्पेशल पाहुणे या टीमचं आणि तुमचं मनपूर्वक विद्यार्थी परिषदद्वारे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदद्वारे आभार मानतो. धन्यवाद. नक्कीच तुमच्या व्यस्त कार्यक्रमातनं आपल्या व्यस्त कार्यक्रमातनं तुम्ही या कार्यक्रमाला वेळ दिला त्याबद्दल अर्थातच तुमचं किती धन्यवाद मानायचे ते कमीच आहेत. तर रसिक प्रेक्षक हो, आज आपल्यासोबत होते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांताचे प्रदेश मंत्री रवीजी दांडगे यांच्यासोबत आज आपण गप्पा केलेल्या आहेत. त्यांच्यासोबत आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थी संघटना ती कशी काम करते, विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थ्यांकरिता ही काम करणारी संघटना आहेत, या सर्व बाबतीचा आज अखिल रवीजी यांच्यातर्फे आज उलगडा झालेला आहे. तर पुन्हा नवनवीन व्यक्तिमत्व, नवनवीन विभूती ह्या कार्यक्रमाद्वारे जुळवण्याचा मी प्रयत्न करीत राहणार आहे. तत्पूर्वी प्रेक्षक हो, तुम्ही घरात राहा आणि सुरक्षित राहा. नमस्कार.